करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय का? एकदा क्लिअर करा. जस्ट मिनिट. चला, गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय का? हॅलो हॅलो. जे लाईव्ह आहे त्यांनी हाय करा. समीर, गुड इव्हनिंग. जे लाईव्ह आहे त्यांनी हाय करा लवकर लवकर. हॅलो 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 हॅलो. हां, चला. समीर, शुभम, अक्षय, वर्षा. ओके, सर्वांना गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. प्रबुद्ध, प्रशांत, ओमकार. बरं, सर्वांनी कालचे पेपर सोडवले असतील बघा. संडेचा जो पेपर झालेला आहे, इव्हन या ठिकाणी तुम्हाला आपण होमवर्क सुद्धा दिलं होतं. ओके, येस्टरडे जो संडे तुम्हाला काय होता? होमवर्क होता. ओके, कालच्या संडेचा होमवर्क तुम्ही डन केला असेल. त्या आधारे क्वालिटीचं जे आपण PYQ घेतले होते, क्वालिटी PYQ 2021 ते 25 पर्यंतचे सगळे पॉलिटीचे PYQ आपण कव्हर केलेले आहेत. तर हे तुम्ही पाहिलं असेल. जर पाहिलं असेल तर डेफिनेटली त्याचा फायदा होणार आहे, कारण आपण चॅप्टर वाईज त्याला डिवाइड केलं होतं. व्यवस्थित या ठिकाणी ते डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे, चॅप्टर वाईज आपण त्याला डिवाइड केलेलं आहे. आणि सर आज शुभम काय म्हणतात? सर आज पहिल्यांदा लाईव्ह आलो आहे, नाहीतर सगळे रेकॉर्डेड लेक्चर. ठीक आहे, ओके ओके, चालेल चालेल शुभम, काही प्रॉब्लेम नाही. पण कालचं होमवर्क किती जणांनी केलं बरं? हाऊ मेनी? हाऊ मेनी ॲस्पिरंट कम्प्लिटेड देअर टास्क? असे किती जण आहेत किंवा की ज्यांनी खरंच रिलिजियसली आपलं टास्क कम्प्लीट केलं? लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन म्हणजे कॉम्पिटिशन जे आहे तो खूप कमी लोकांमध्ये आहे. ठीक आहे, विशेषतः AMUI वाले जे आहेत किंवा RTO साठी तुम्ही प्रिपरेशन करताय, तर RTO AMUI साठी कॉम्पिटिशन हे खूपच कमी आहे. बरोबर, कारण या लोकांना एक तर तुम्हाला टाइम कमी आहे, त्याचबरोबर कमी टाइम मध्ये तुम्हाला जो काही इफेक्टिव्ह असं हार्डवर्क करायचं आहे. ठीक आहे, ते जर नाही करता आलं किंवा जर आपण जे आम्ही सांगतोय किंवा तुम्हाला जे काही आपण हे देतो, टास्क देतो, ते जर कंप्लीट नाही करता आलं, तर या ठिकाणी काय आहे, आपण रेसमधून डायरेक्टली बाहेर पडू शकतो. ठीक आहे, तुम्ही बॅच लावलेली आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही सगळं चांगलंच बोलायला पाहिजे किंवा तुम्ही वर्क नाही केलं तरी सुद्धा चांगलं म्हणायला पाहिजे असं बिलकुल नाही. ओके, जर होमवर्क केलं किंवा जर तुम्ही या ठिकाणी हे टास्क कंप्लीट केले तर डेफिनेटली ओके आपल्याला 60+ मार्क येऊ शकतात, टास्क जर कंप्लीट केले तर. त्यामुळे रिमेंबर, टास्क कंप्लीट करावेच लागतील, कारण तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तर एवढं हार्डवर्क करावं लागेल. ठीक आहे, इथे डझंट मॅटर तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करताय किंवा 5 वर्ष झाला अभ्यास करतोय, तर या ठिकाणी दोघंही एकाच लेवलला आहात. ओके, देअरफॉर काय आहे यामध्ये की तुम्हाला टास्क कंप्लीट करणं गरजेचं आहे. ओके,
चला येस कम्प्लीट प्रियंका व्हेरी गुड ओके. तर MPSC प्रश्न सहज लोकसेवा पब्लिकेशन मध्ये सॉल्व्ह कर. हा ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. कुठलंही पब्लिकेशन घ्या तरी चालतं. त्यामध्ये आपल्याला क्वेश्चन PYQs पाहिजे आणि ती PDF जे आहे ते. ओके संदीप ओके गुड डन. ओके वर्षा मी आजच ठीक आहे ना, जरी बॅच आज जॉईन केली असते तर लवकर लवकर झाले रेकॉर्डेड लेक्चर पाहून घ्या. चला काही डाऊट नसेल होप सो. त्याचबरोबर काल टेस्ट पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले होते. आपण जे चॅप्टर्स घेतलेले आहेत पॉलिटी ते सर्व पेपर्स तुम्हाला दिले होते इंग्लिश मराठी दोन्ही मीडियममध्ये. अँड जॉग्राफी अँड मॅथ रिजनिंगचा पण पेपर दिलेला आहे. ठीक आहे, तो सॉल्व्ह केलेला असेल असं आपण गृहीत धरू. त्यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही आता व्हॉट्सॲपला मला पाठवा. ओके व्हॉट्सॲपला पाठवा किंवा ॲपमध्ये सुद्धा जर त्या पेपरच्या बाबतीत काही क्वेश्चनला डाऊट असेल तर या ठिकाणी त्याचा फोटो काढा आणि तो डायरेक्टली व्हॉट्सॲपला पाठवा. अदरवाईज या ठिकाणी टेलिग्रामला पाठवा. ओके चला ओमकार आणि प्रशांत. ओके प्रशांत चला सुरू करायचं. चला आपण या ठिकाणी नेक्स्ट चॅप्टरला स्टार्ट करू. तो म्हणजे काय आहे की आपल्याला आता दोन्हीही याच्यामध्ये असणार आहे. ओके बोथ लँग्वेजमध्ये असणार आहे हे PPT. त्यामुळं मराठी आणि इंग्लिश दोघांनाही हे समजणार आहे. चला स्टार्ट करायचं. येस नो टाईप करा. जर आपण आता नॉनस्टॉप लेक्चर असणार आहे 8 वाजेपर्यंत. ओके अप टू 8 आपल्याला ॲटलिस्ट 2 चॅप्टर तरी कंप्लीट करायचे आहेत. सिटिझनशिप अँड नेक्स्ट आहे की आपल्याला इमर्जन्सी. चला येस येस आणि मित्रांना रेफरन्स द्यायला विसरू नका. तुमच्यामुळंच आपण या ठिकाणी मित्रापर्यंत पोहोचू. ओके चला आता आपण चॅप्टरला सुरुवात करू. नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी काय आहे सिटिझनशिप आहे. आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये किंवा या ठिकाणी संविधानामधील आर्टिकल 1 पासून ते काय केलेलं आहे आपण 4 पर्यंत कव्हर केलेलं आहे. 1 to 4 आपण कव्हर केलेलं आहे. 1 to 4 च्या संदर्भात एखादा क्वेश्चन आला तर डेफिनेटली तुम्हाला तो सॉल्व्ह करता येणार आहे. या लेक्चरची PPT लेक्चर आणि या ठिकाणी एक PDF. जरी या ठिकाणी PPT समजा ज्यांना अजून शॉर्टकटमध्ये पाहिजे त्याने या ठिकाणी PPT आणि लेक्चर ह्या 2 गोष्टी इनफ आहेत. त्यासाठी फक्त काय आहे टेस्ट विथ PYQ एवढं जरी केलं तर पैकीच्या पैकी क्वालिटीमध्ये मार्क येतील. ठीक आहे. आता यामध्ये आपण एक आर्टिकल 1 to 4 कव्हर केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय आहे तर यामध्ये काय पाहायचं आहे आपल्याला सिटिझनशिप पाहायचं आहे. सिटिझनशिप किंवा आपण ज्याला नागरिकत्व असं म्हणतो. आता नागरिकत्वाच्या बाबतीत जर पाहिलं तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 5 पासून ते काय आहे 11 पर्यंत नागरिकत्व आहे. एखादा प्रश्न आपल्याला विचारला जातो की यामध्ये आर्टिकल जे आहेत 5 ते 11 आर्टिकल हे माहीत असायला पाहिजे. त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये रिसेंटली झालेली जी अमेंडमेंट आहे कॉन्स्टिट्यूशनल नाही ओके अमेंडमेंट दुरुस्ती जी आहे तर कायद्यामध्ये झालेली दुरुस्ती नागरिकत्वाचा जो कायदा आहे सिटिझनशिप ऍक्ट 1955 त्याच्यामध्ये झालेली रिसेंटची जी दुरुस्ती आहे अमेंडमेंट आपल्याला माहित पाहिजे. नेक्स्ट यामध्ये की जर एखादा व्यक्ती परकीय आहे फॉरेनर्स आहे एलियन आहे तर त्याला भारतीय नागरिकत्व कोणत्या कायद्यानुसार मिळतं तर टाइप्स ऑफ या ठिकाणी किंवा की नागरिकत्व मिळवण्याचे जे प्रकार आहेत ओके ते कोणते आहेत अँड या ठिकाणी लॉस ऑफ सिटिझनशिप कशा पद्धतीने सिटिझनशिप लॉस होऊ शकतं यावर आपल्याला स्पेशली प्रश्न विचारला जातो. सिंपल क्वेश्चन असतो आणि तो क्वेश्चन आपण या लेक्चरमधून कव्हर करू. तर पहिली गोष्ट तर काय आहे नागरिकत्व म्हणजे काय किंवा या ठिकाणी नागरिक म्हणजे काय. नागरिक म्हणजे काय आहे तर भारत ओके नागरिक म्हणजे काय आहे भारत या राज्यसंस्थेचा ओके भारत या राज्यसंस्थेचा सदस्य भारत या राज्यसंस्थेचा सदस्य ओके इंडिया आहे त्यामध्ये भारत या राज्यसंस्थेचा किंवा त्याला आपण या ठिकाणी स्टेट असं म्हणू भारत या राज्यसंस्थेचा किंवा स्टेटचा जो मेंबर आहे ओके मेंबर किंवा सदस्य त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी त्या देशाचा नागरिक असं म्हणतो किंवा सिटिझन असं म्हणतो नागरिक. ओके तर यामध्ये
नागरिक म्हणजे काय आहे, पर्टिक्युलर त्या राज्याचा, त्या देशाचा, राज्याचा म्हणण्यापेक्षा देशाचा, स्टेट म्हणजे देश, राज्य, संस्था, त्याचा पर्टिक्युलर व्यक्ती जो आहे तो मेंबर असेल तर त्याला नागरिक असं म्हटलं जातं. आता यामध्ये हे एक तर काय आहे किंवा की नागरिक आहे ज्याला आपण सिटीजन असं म्हणतो, आणि भारताच्या नागरिकाला, आता भारत या इंडिया किंवा भारत या राज्य संस्थेचा काय आहे, या ठिकाणी व्यक्ती जो आहे तो नागरिक आहे. ओके गौरव, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, तर आता यामध्ये आपण भारतीय आहोत, ओके, किंवा आपण इंडियन आहोत. इंडियन आहोत म्हणजे काय, इंडिया या राज्य संस्थेचे किंवा इंडिया या स्टेटचे आपण काय आहोत, मेंबर आहोत. देअरफॉर वी आर इंडियन. ओके, तर यामध्ये इंडियन आहोत, मग इंडियन मध्ये काय आहे किंवा त्याला आपण नागरिक असं म्हणतो. पण नागरिक असेल तर तुम्हाला सर्व प्रकारचे अधिकार अवेलेबल आहे. मग त्यामध्ये सिव्हिल राईट्स असतील किंवा या ठिकाणी तुम्हाला पॉलिटिकल राईट्स असतील, सगळे राईट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. पण जर एलियन आहे, एलियन म्हणजे काय, त्या ठिकाणी परकीय व्यक्ती, जसं एक्झाम्पल मध्ये आपल्याला एलियनच्या बाबतीमध्ये एक्झाम्पल घेता येतं. एलियन म्हणजे काय आहे, परकीय व्यक्ती, त्याला आपण परदेशी असं म्हणतो. परदेशी किंवा परकीय व्यक्ती, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आहे, एलियन असं म्हणायचं आहे. हा जो एलियन आहे, जसं एक्झाम्पल मध्ये काय आहे, जॅकलीन आहे. ओके, जॅकलीन कोण आहे, एलियन आहे. का तिला एलियन म्हणायचं आहे, बिकॉज या ठिकाणी ती जी आहे ती श्रीलंकन आहे. ओके, जॅकलीन काय आहे, श्रीलंकन आहे. देअरफॉर काय आहे, या ठिकाणी तिला एलियन असं म्हणायचं. आणि एलियन व्यक्तीला सर्वच राजकीय अधिकार, नागरी अधिकार प्राप्त होत नाही. काही अधिकार त्यांना निश्चित प्राप्त होतात, परंतु भारतीय व्यक्तीला जे अधिकार प्राप्त होतात ते सगळे परकीय व्यक्तीला प्राप्त होत नाही. ठीक आहे, ते इथं लक्षात ठेवायचं. एलियन म्हणजे काय आहे. त्यानंतर एलियन मध्ये सुद्धा या ठिकाणी फ्रेंडली एलियन आहे आणि दुसरं काय आहे, या ठिकाणी एनिमी एलियन आहे. तर फ्रेंडली एलियन म्हणजे काय आहे की ज्या देशासोबत आपले जे संबंध आहेत ते या ठिकाणी एक प्रकारचे फ्रेंडली संबंध आहेत. मग USA असेल किंवा जगातले सगळे देश, एक्सेप्ट या ठिकाणी शत्रू परकीय मध्ये काय आहे या ठिकाणी, किंवा ज्याला आपण हे एनिमी एलियन म्हणतो, ते म्हणजे पाकिस्तान आहे, की ज्यासोबत आपले की वॉर लाईक काय आहेत रिलेशन आहे, त्याला आपण या ठिकाणी किंवा की परकीय, शत्रू परकीय असं म्हणतो. आता या ठिकाणी काय बघा, हे आता यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे तर आपण बघितलं किंवा की एलियन कोण आहे, यामध्ये एलियन म्हणजे परकीय ज्याला म्हटलं जातं. फ्रेंडली एलियन असेल किंवा एनिमी एलियन आहे. फ्रेंडली एलियन म्हणजे काय आहे की ज्या देशासोबत आपले फ्रेंडली रिलेशनशिप आहे, म्हणजे अमेरिका किंवा जगातल्या सर्व देशासोबत, एक्सेप्ट या ठिकाणी एनिमी एलियन्स म्हणजे काय आहे, यामध्ये पाकिस्तान येतं. ओके, यामध्ये पाकिस्तान येतं. आता मुद्दा की आपण भारतीय असल्यानंतर किंवा या ठिकाणी केवळ भारतीय नागरिकांना, इथं क्वेश्चन तयार होतो बघा. ओके, इथं क्वेश्चन तयार होतो, केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेले फंडामेंटल राईट्स कोणते. ओके, हा प्रश्न विचारलेला आहे की फक्त ओनली या ठिकाणी दोज राईट हॅव ओनली सिटीजन, किंवा या ठिकाणी भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेले राईट्स. ओके, आता हे जे राईट्स आहेत ते या ठिकाणी हे राईट्स फक्त भारतीय नागरिकाला उपलब्ध आहेत. मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण आहेत. ठीक आहे, तर केवळ नागरिकांना म्हणजे याचा अर्थ काय आहे, फक्त इंडियन व्यक्तीलाच ते राईट्स मिळणार आहेत. ते या ठिकाणी परकीय व्यक्तीला ते राईट्स जे आहेत ते उपलब्ध नाहीत. ठीक आहे, इथं प्रश्न तयार होतो. मग खालीपैकी कोणते फंडामेंटल राईट जे आहे ते फक्त भारतीय व्यक्तीला मिळतात. तर पहिला जो फंडामेंटल राईट आहे तो म्हणजे काय आहे या ठिकाणी की आपल्याला आर्टिकल 15 आहे, भेदभाव विरोधी हक्क. आता भेदभाव विरोधी हक्क म्हणजे काय आहे, राईट अगेन्स्ट द डिस्क्रिमिनेशन, आर्टिकल 15. आता यामध्ये हे फक्त कोणाला आहे, या ठिकाणी इंडियन व्यक्तीलाच आहे. हे फक्त भारतीय व्यक्तीलाच हे राईट जे आहेत हे मिळतात, फंडामेंटल राईट, जे परदेशी व्यक्तीला मिळत नाही. हे सोडले तर बाकीचे सगळे काही परदेशी व्यक्तीला मिळू शकतात, पण हे मिळणार नाही. हे फक्त भारतीय व्यक्ती. एक काय आहे या ठिकाणी, राईट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन, कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. ऑन द बेसिस ऑफ कास्ट असेल किंवा ग्रीड कास्ट असेल किंवा रिलिजन असेल किंवा प्लेस ऑफ बर्थ असेल किंवा या ठिकाणी सेक्स या आधारावर या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन असेल, तर कुठल्याही प्रकारे जात, लिंग किंवा या ठिकाणी ठिकाण या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. ठीक आहे, तर हे जे आहे भेदभाव विरोधी हक्क काय आहे, 15 आहे. आता आपण जेव्हा फंडामेंटल राईट बघू त्यानंतर त्यामध्ये हे डिटेलमध्ये बघू. फक्त आपण हे वरवरचं बघू की आर्टिकल 15 आहे जे फक्त भारतीय नागरिकाला आहे. त्यानंतर आर्टिकल 16 आहे, तर या ठिकाणी की जे गव्हर्नमेंट
सर्व्हिस आहे. जसं आता तुम्ही किंवा की प्रिपरेशन करताय की तुम्हाला काय आहे, एक पर्टिक्युलर पोस्ट पाहिजे, म्हणजे गव्हर्नमेंटचा जॉब पाहिजे. मग गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये तुम्हाला काय आहे, या ठिकाणी एक सगळ्यांना समान संधी आहे. परंतु ही परीक्षा कोणत्याही परकीय व्यक्तीला देता येणार. समजा परकीय म्हणजे जॅकलिन आहे, जॅकलिनला वाटलं काय आहे की आपल्याला की आरटीओ इन्स्पेक्टर व्हायचं, तर जॅकलिनला होता येणार नाही. बरोबर, बिकॉज काय आहे, जॅकलिन ही जी आहे ती एलियन आहे किंवा परकीय आहे, तिला ही परीक्षा देता येत नाही. ठीक आहे, म्हणजे सरकारी नोकरीमध्ये समान संधी कोणाला आहे, फक्त भारतीय व्यक्तींना असणार आहे. ठीक आहे, हे झालं आर्टिकल 16. इथं लक्षात ठेवा नंबरनुसार 15-16 सिंपल आहे लक्षात ठेवायला. 15-16 हा एक ग्रुप लक्षात ठेवायचा. नेक्स्ट या ठिकाणी 19 and 20 हा 19 हा एक या ठिकाणी हा कॉमन 19, त्यानंतर 29-30. आता इथं आपल्याला या ठिकाणी 19 जे आहे, ओके 19 काय सांगतं आपल्याला या ठिकाणी की आपल्याला 6 फंडामेंटल राईट्स आहे. ओके, फ्रीडम आहे, 6 प्रकारचं फ्रीडम आहे आपल्याला. आता 6 प्रकारच्या फ्रीडम मध्ये म्हणजे आपण पहिला या ठिकाणी राईट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन बघितला, त्यानंतर काय आहे राईट टू इक्वलिटी इक्वल अपॉर्च्युनिटी इन द मॅटर ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट, म्हणजे सगळ्यांना काय आहे समान संधी आहे, परंतु हे फक्त भारतीयांना असेल आर्टिकल 16. त्यानंतर आर्टिकल 19 जे आहे आपल्याला 6 फ्रीडम आहे. फ्रीडम टू स्पीच अँड एक्सप्रेशन असेल, असेंब्ली असेल, असोसिएशन असेल, मूवमेंट असेल, रेसिडेन्स असेल आणि प्रोफेशन असेल. प्रोफेशन म्हणजे व्यवसाय. म्हणजे तुम्हाला आर्टिकल 19 जे आहे हे खूप महत्वाचं आहे. ओके, बिकॉज काय आहे, जसं एक्झाम्पल मध्ये आर्टिकल 19(1) तसे 19 मध्ये किती आहे, 6 फ्रीडम आहेत आपल्याला, स्वातंत्र्य आहे 6. तर त्यापैकी पहिलं राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन. ओके, राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन किती आहे 19(1) सब क्लॉज 1. या याच्यामध्ये तुम्हाला स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, बोलण्याचं भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याचबरोबर आपल्याला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे आज आपण काय करू शकतो, सरकारच्या विरुद्ध बोलू शकतो, तो आपला काय आहे राईट आहे. परंतु बिफोर दी फ्रीडम म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरचा जर आपण विचार केला, बिफोर दी 1947, ओके, हा राईट या ठिकाणी आपल्याला नव्हता. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हा राईट नसल्यामुळेच काय आहे, त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी एकदा एक अग्रलेख लिहिला होता, ज्यामध्ये सरकारवर त्यांनी टीका केली होती की सरकारचं डोकं थाळ्यावर आहे का, असा तो अग्रलेख होता. त्यानंतर सरकारने काय केलं, त्यांना या ठिकाणी मंडळाच्या तुरुंगात टाकलं. रिझन काय होतं, देर वॉज नो फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, कुठल्याही प्रकारचं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे या ठिकाणी अवेलेबल नव्हतं. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर काय आहे, आज आपण पाहतो की आपल्याला बाय कॉन्स्टिट्यूशन किंवा कॉन्स्टिट्यूशनमुळे आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन मिळतं. म्हणजे तुम्ही की जसं आता सध्या काय आहे बघा, जंतर मंतरला दिल्लीला काय चालू आहे, स्ट्राईक चालू आहे, किंवा या ठिकाणी किंवा की सोनम वांगचुक यांचं काय आहे उपोषण चालू आहे, आणि एक कॉज सुद्धा महत्वाचा आहे, त्या कॉजसाठी ते उपोषण चालू आहे. म्हणजे या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला विरोध करता येतो, किंवा या ठिकाणी तुम्हाला आंदोलन करता येतं, किंवा तुम्हाला काय आहे सरकारच्या विरोधात काय आहे किंवा की एक प्रकारे उठाव सुद्धा करता येतो, परंतु विदाऊट एनी आर्म. ओके, आर्म रिबेलियन नाही. तर यामध्ये तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण हे बोलण्याचं स्वातंत्र्य कोणाला आहे, फक्त भारतीय व्यक्तीला असणार आहे, जो भारताचा नागरिक आहे. जर यामध्ये जॅकलिननं जर जंतर मंतरला गेली आणि त्या ठिकाणी भारत माता की जय आणि आम्हाला या ठिकाणी कॉफी असं असलं पाहिजे तसं असं जर म्हणायला लागली, तर या ठिकाणी तो तिला अधिकार नाही. फक्त अधिकार कोणाला आहे, ते या ठिकाणी भारतीय व्यक्तीलाच हा अधिकार आहे, फॉरेनरला एलियनला हा अधिकार नाही. इट्स 19 फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन सगळं काय. त्यानंतर या ठिकाणी कल्चरल अँड एज्युकेशनल राईट आहे आपल्याला, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे, व तुमच्या संस्कृतीचं जतन करणे, प्रिझर्व करणे हे तुमचं राईट्स आहे. आणि तुम्हाला एखादी शैक्षणिक संस्था काढायची असेल ते सुद्धा तुम्ही काढू शकता. ओके, हा या ठिकाणी हा जो राईट आहे, हा फंडामेंटल राईट जो आहे फक्त भारतीय व्यक्तीलाच अवेलेबल आहे. देन हे झाले या ठिकाणी राईट्स. तुम्हाला प्रश्न इथे येतो किंवा कोणते राईट जे आहेत ते फक्त भारतीय व्यक्तीलाच आहेत, हे या ठिकाणी इथं लक्षात ठेवायचं आहे. 15, 16, त्यानंतर काय आहे 19, त्यानंतर 29 and 30. ठीक आहे, 29 and 30 हे जे आहेत हे 5 जे फंडामेंटल राईट आहे हे फक्त कोणाला आहेत, भारतीय व्यक्तीलाच आहे. ठीक आहे, आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आता यामध्ये की जर आणि अजून महत्वाचा भाग काय आहे, भारतीय व्यक्ती असेल
तर त्याला या ठिकाणी कोणत्याही मतदारसंघामध्ये काय आहे की त्याला उभं राहता येतं, परंतु परकीय व्यक्तीला तसं या ठिकाणी किंवा की मतदारसंघामध्ये किंवा की एखादा कॅन्डिडेट म्हणून उभं राहता येत नाही, त्यांना वोटिंगचा अधिकार नसतो. हा वोटिंगचा अधिकार फक्त भारतीयालाच आहे. त्याचबरोबर तुम्ही एखादी पार्टी फॉर्म करू शकता, तुम्ही या ठिकाणी इलेक्शन प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता आणि भारताचं सर्वोच्च पद सुद्धा भारतीयाला मिळू शकतं, परकीय व्यक्तीला मिळू शकत नाही. परकीय व्यक्तीला कसं मिळू शकतं, त्या ठिकाणी इफ ते कन्वर्ट किंवा या ठिकाणी जर त्यांनी आपल्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं, ओके, सिटिझनशिप जर स्वीकारली, नो डाऊट त्यांना या ठिकाणी त्यांची पार्टी फॉर्म करता येते, त्यांना सुद्धा इलेक्शन प्रोसिजरमध्ये भाग घेता येतो. पण यामध्ये मुद्दा असा आहे की ते सर्वोच्च पद सुद्धा मिळू शकतात. भारताचे राष्ट्रपती सुद्धा एखादा परकीय व्यक्ती भारतीय झाल्यानंतर मिळू शकतो. पण अमेरिकेच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, अमेरिकेमध्ये इन युएसएचा जो प्रेसिडेंट आहे, ओके, युएसएचा प्रेसिडेंट हा जो आहे ना, हा या ठिकाणी बाय बर्थ काय असायला पाहिजे, अमेरिकन असायला पाहिजे. बाय बर्थ युएसएच्या बाबतीत काय आहे, जर प्रेसिडेंट व्हायचं असेल तर बाय बर्थ अमेरिकन असलं पाहिजे. परंतु भारताचा प्रेसिडेंट व्हायचा असेल तर या ठिकाणी बाय बर्थ असावं असं बिलकुल नाही. परकीय व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकतो आणि नागरिक बनल्यानंतर तो सुद्धा काय आहे, प्रेसिडेंट बनवू शकतो. ठीक आहे, तर हे काही डिफरन्सेस जे आहे ते आपल्याला इथं या ठिकाणी दिसतात. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला की आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नेमकं सिटिझनशिपच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे, तर आर्टिकल 5 to 12, ओके, 5 to 11 जे आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 5 to 11 दिलेलं आहे. आता इथं आपल्याला जे तुम्हाला डेट दिसणार आहेत त्या डेट कशाच्या आहेत, तर ट्रान्सफरच्या डेट आहेत. ओके, आणि त्या एक्सटेंड करण्यात आलेल्या आहे, त्यामुळे त्या डेट काय पाठ करायची गरज नाही. ठीक आहे, तर इथं महत्वाचा भाग आहे आर्टिकल 5 पासून ते 11 पर्यंत हे कशाचं संदर्भात आहे, रिलेट मध्ये आहे. तर यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मधला पार्ट 2 आर्टिकल 5 to 11 हे जे आहेत हे सिटिझनशिपच्या बाबतीत आहेत. आता यामध्ये नेमकं काय काय सांगितले ते आपण बघू. आर्टिकल 5 जे आहे, ओके, आर्टिकल 5, आता हे आर्टिकल 5 मराठीमध्ये पण आहे. ठीक आहे, आर्टिकल 5 काय आहे, तर सिटिझनशिप ऍट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर यामध्ये घटनेच्या प्रारंभीचं नागरिकत्व, म्हणजे घटनेचा प्रारंभ कमेन्समेंट जे आहे, कमेन्समेंट कधी झालेली आहे, त्यामध्ये 26 नोव्हेंबर 1949. ओके, घटनेचा, ठीक आहे, त्याला आपण या ठिकाणी कमेन्समेंट असं म्हणू किंवा प्रारंभ जे आहे. ठीक आहे, तर घटना जी आहे आपण स्वीकारली आणि कमेन्समेंट जर पाहिलं या ठिकाणी प्रारंभ 26 जानेवारी 1950. ओके, 26 जानेवारी 1950 ला प्रारंभ आहे, 26 नोव्हेंबरला आपण स्वीकारले. मग यामध्ये की जेव्हा आपण आपलं कॉन्स्टिट्यूशन स्वीकारलं तेव्हा या ठिकाणी भारताचा नागरिक कोण होता हे जे आहे हे कशात सांगितलेलं आहे, आर्टिकल 5 मध्ये. त्यामुळे सध्याच्या कंडिशनला लक्षात ठेवायचं, आर्टिकल 5, 6, 7 हे इनव्हॅलिड आहे, परंतु आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, सध्याच्या कंडिशन मध्ये इनव्हॅलिड आहेत, कारण हे 5 काय सांगतं, भारताचा नागरिक कोण होता. ओके, 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा नागरिक कोण होता हे सांगितलेलं आहे. कशाच्या आधारावर, या ठिकाणी ऑन द बेसिस ऑफ आदिवास किंवा डोमेसाईल. ओके, ज्याचा जन्म भारतामध्ये झालेला आहे किंवा ज्यांच्या आईवडिलाचा जन्म तेव्हा भारतामध्ये झालेला असेल तो व्यक्ती काय आहे, भारतीय आहे, असं या ठिकाणी आर्टिकल 5 सांगतं. ठीक आहे, आर्टिकल 5 की या ठिकाणी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलेली किंवा त्याच्या माता पित्यापैकी काय आहे कोणतरी एक भारताच्या राज्यक्षेत्रात काय आहे जन्मलं होतं. ठीक आहे, आता ही इनव्हॅलिड आहे कारण ही केव्हाची कंडिशन दाखवलेली आहे, 26 नोव्हेंबर 1950 ची कंडिशन आहे. ठीक आहे, देन सेकंड जे आहे 6 नंबर आहे. आता 6 नंबर काय सांगतं यामध्ये की राईट ऑफ सिटीजन ऑफ सर्टन पर्सन हु हॅव मायग्रेटेड टू इंडिया फ्रॉम पाकिस्तान. म्हणजे या ठिकाणी काही जे नागरिक आहेत ते पाकिस्तानमधून भारतात आलेले आहे, पाकिस्तानमधून भारतात आलेले, पाकिस्तानमधून स्थलांतरित केलेले. म्हणजे काही नागरिक जे होते ते पाकिस्तानमधून भारतामध्ये काय झाले होते, स्थलांतरित झाले होते. त्यांच्या संदर्भात सिंपल आपल्याला विचारतात की खालीपैकी कोणता आर्टिकल किंवा मायग्रेंट जे पाकिस्तानमधून भारतामध्ये मायग्रेट झाले होते त्यांना मिळालेले नागरिकत्व या संदर्भात आहे. तर आर्टिकल किती आहे, 7 आहे. ठीक आहे, आर्टिकल 6 आहे. आर्टिकल 6 काय आहे, या ठिकाणी पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या नागरिक, म्हणजे भारत पाकिस्तान दोन सेपरेट नेशन झाले होते. त्यानंतर या ठिकाणी काय काही लोक पाकिस्तानमधून भारतात येत होते, भारतातून पाकिस्तान जात होते. त्यावेळेस पाकिस्तानमधून भारतामध्ये आलेले जे लोक होते हे आर्टिकल 6 नुसार काय आहे या ठिकाणी काय, तर ते
भारताचे नागरिक असतील. सिंपल. ठीक आहे. भारताचे नागरिक कोण? त्या ठिकाणी पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झालेले व्यक्ती. आता इथं काय दिले? डेट ऑफ ट्रान्सफर दिले बघा. जसं 19 जुलै 1948 पूर्वी किंवा 19 जुलै 1948 नंतर भारतामध्ये आलेले व्यक्ती. ओके, हे सगळे कोण असणार आहेत? भारतीय असणार आहे. हे आर्टिकल 6 सांगतात. त्यानंतर आर्टिकल 7 आहे. आर्टिकल 7 काय आहे? त्यामध्ये की भारतामधून पाकिस्तानमध्ये गेलेला व्यक्ती आणि परत पाकिस्तानमधून भारतात आलेला व्यक्ती. आर्टिकल किती आहे? 7 लक्षात ठेवायचं. त्या ठिकाणी की स्थलांतरित करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व्यक्तीचे 5, 6, 7. 6 झालं. आपण 7 पाहिलं. या ठिकाणी राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन मायग्रेंट टू पाकिस्तान हु लॅटर या ठिकाणी रिटर्न टू इंडिया. म्हणजे असा व्यक्ती जो आहे तो भारतामधून पाकिस्तानमध्ये गेला आणि पाकिस्तानमधून परत रिटर्न आला. तर हे किती आहे? आर्टिकल 7 आहे. ठीक आहे. आर्टिकल 7. तर आपण 5, 6, 7 पाहिलं. ओके, 5, 6, 7. ठीक आहे. 5 काय आहे? या ठिकाणी डोमेसाईल आहे. म्हणजे भारताचा नागरिक कोण असेल जेव्हा आपण आपलं संविधान स्वीकारलं त्यावेळेस भारताचा नागरिक कोण असेल हे आर्टिकल 5 सांगतं. आर्टिकल 6 काय आहे? या ठिकाणी पाकिस्तानमधून भारतामध्ये आलेला व्यक्ती त्याला मिळालेलं नागरिकत्व. त्यानंतर 7 काय आहे? भारतामधून पाकिस्तानमध्ये गेला अँड देन रिटर्न टू पाकिस्तान, तर याला मिळालेलं नागरिकत्व. 5, 6, 7. ठीक आहे. ते झालं 5, 6, 7. आता या ठिकाणी 8 आपल्याला पाहायचं आहे. 8 काय आहे? राईट ऑफ सिटिझनशिप सर्टन पर्सन हु हॅड इंडियन ओरिजिन जे आहे. ओके, आता इंडियन ओरिजिनच्या बाबतीत हे काय आहे? आपल्याला आर्टिकल 8 आहे. मूळ भारतीय. आता मूळ भारतीय असलेला व्यक्ती. आता मूळ भारतीय किंवा इंडियन ओरिजिन म्हणजे काय आहे? त्याचा ओरिजिन जो आहे तो काय आहे? भारतीय आहे. म्हणजे असा व्यक्ती जो भारताच्या बाहेर राहतो. समजा एखादा या ठिकाणी रॅम आहे. ओके, या ठिकाणी राम, परंतु तिकडं तो USA मध्ये राहतो. ठीक आहे, त्यामुळे त्याला रॅम म्हणतात. ओके, आता हा जो रॅम आहे हा USA मध्ये राहतो. बरोबर. आता हा रॅम USA मध्ये राहतो, परंतु त्या ठिकाणी त्याचे आई वडील जे आहे किंवा आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील यांच्यापैकी कोणाचा तरी जन्म भारतात झाला होता किंवा भारतीय होते. तर ह्या रॅमला सुद्धा काय आहे? या ठिकाणी तो अमेरिकन नागरिक असून सुद्धा त्याला जर भारतीय नागरिकत्व पाहिजे असेल तर त्याला ते मिळू शकतं. कारण काय आहे? इंडियन ओरिजिन. ओके, रामचा इंडियन ओरिजिन आहे. रॅम असेल तो USA मध्ये, परंतु रॅमला जर राम किंवा या ठिकाणी भारतीय व्हायचं असेल तर या ठिकाणी त्याला होता येतं ऑन द बेसिस ऑफ काय आहे? इंडियन ओरिजिन. मग ते किती आर्टिकल नुसार होऊ शकतं? आर्टिकल 8 नुसार होऊ शकतं. देन आर्टिकल 9 आहे. आर्टिकल 9 काय सांगतं आपल्याला? पर्सन हु व्हॉलंटरी अक्वायरिंग द सिटीजन ऑफ अ फॉरेन स्टेट नॉट टू बी सिटीजन. म्हणजे की एखादा व्यक्ती समजा एक्स पर्सन आहे. या एक्स पर्सननं काय केलं? या ठिकाणी फ्रान्स. ओके, फ्रान्स या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं एक्सने. ठीक आहे. आणि हा एक्स कोण आहे? हा एक्स होता भारतीय, इंडियन होता. आणि या व्यक्तीने काय केलं? जर फ्रान्सचं नागरिकत्व स्वीकारलं तर आपल्या देशाचं नागरिकत्व काय होणार आहे? ऑटोमॅटिक काय होणार आहे? या ठिकाणी डिलीट होणार आहे किंवा त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नागरिकत्व काय होतं? ऑटोमॅटिक लॉस होतं. ठीक आहे. ते हे सांगितलेलं आहे 9. ओके, 9 काय आहे यामध्ये इथं. ठीक आहे. 9 काय आहे? कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचं नागरिकत्व स्वेच्छेने घेतलं तर आपल्या देशाचं नागरिकत्व काय आहे? ते या ठिकाणी तो भारताचा नागरिक असणार नाही. त्यानंतर आर्टिकल 10. आर्टिकल 10 काय सांगतं तुम्हाला? आर्टिकल 10 सांगतं या ठिकाणी द कंटिन्युएशन ऑफ द राईट ऑफ सिटिझनशिप. म्हणजे भारताच्या पार्लमेंटनं जे काही या ठिकाणी भारताचे पार्लमेंट किंवा भारताचे तुम्ही नागरिक झाला, पण नागरिक झाल्यानंतर संसद जे काही कायदे करेल ते कायदे तुम्हाला फॉलो करावे लागतील. ठीक आहे. ऍज अ इंडियन सिटीजन. ओके, ऍज अ इंडियन सिटीजन तुम्हाला या ठिकाणी संसद जो कोणता कायदा तयार करेल तो तुम्हाला फॉलो करावा लागणार आहे. ठीक आहे. ते सांगतं 10. त्यानंतर 11 लास्ट. ओके, लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट. आता हे जे 11 आहे, 11 काय सांगतं? तर या ठिकाणी द पार्लमेंट टू रेग्युलेट द राईट ऑफ सिटिझनशिप बाय लॉ. म्हणजे हे 5 ते 10 पर्यंत आपण काय पाहिलेलं आहे? विशेषतः 5 to 7 पर्यंत पाहिलेलं आहे की भारताचा नागरिक कोण होता. ओके, भारताचा नागरिक कोण होता हे सांगितलेलं आहे. कोण असेल हे नाही सांगितलेलं. बरोबर. इव्हन आपल्या जर एखाद्याला समजा जॅकलिनच आहे, आपण जॅकलिनचं एक्झाम्पल घेऊ. जर जॅकलिनला भारतीय व्हायचं असेल
इंडियन व्हायचं असेल, नागरिकत्व मिळवायचं असेल, तर तिला या ठिकाणी बाय कॉन्स्टिट्यूशन मिळू शकत नाही, किंवा कॉन्स्टिट्यूशन मधले जे काही 5 ते 10 हे आर्टिकल आहेत, या आर्टिकलनुसार तिला नागरिकत्व मिळू शकत नाही. मग अशा व्यक्तींना जे या ठिकाणी भारतासोबत कुठलाही ओरिजिन नाही, ओके, त्या वेळेस या ठिकाणी 5 to 7 मध्ये बसत नाहीत, मग अशा नागरिकांना जर भारताचं नागरिकत्व घ्यायचं असेल तर मग त्या संदर्भात कायदा करण्याचा जो अधिकार आहे, तो कायदा करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? पार्लमेंटला आहे. फक्त कोणाला आहे तो अधिकार? फक्त संसदेला आहे. पार्लमेंट कॅन, म्हणजे पार्लमेंट मेक अ रूल्स किंवा लॉ, ओके, टू रेग्युलेट द सिटिझनशिप, ओके, किंवा या ठिकाणी नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये कायदा करण्याचा जो अधिकार आहे तो या ठिकाणी कोणाला आहे? फक्त आर्टिकल 11 नुसार फक्त संसदेला आहे. आणि याच कारणानं या ठिकाणी काय करण्यात आला? सिटिझनशिप ऍक्ट 1955 क्रिएट करण्यात आला. सिटिझनशिप ऍक्ट 1955. आता इथं प्रश्न विचारला जातो की सिटिझनशिप ऍक्ट हा खालीपैकी कोणत्या कायद्यानुसार तयार करण्यात आला? तर या ठिकाणी काय उत्तर द्यायचं आहे? आर्टिकल 11 नुसार. आर्टिकल 11 काय आहे? तर या ठिकाणी पार्लमेंट कॅन मेक एनी लॉ, ओके, किंवा या ठिकाणी पार्लमेंट काय करू शकते की सिटिझनशिपच्या बाबतीमध्ये एखादा कायदा तयार करू शकतो, ते रेग्युलेट करू शकते, ते चेंज करू शकते. हा अधिकार फक्त कोणाला आहे? पार्लमेंटला आहे. आणि त्याच आधारे आर्टिकल 11 नुसार सिटिझनशिप ऍक्ट काय करण्यात आला? बनवण्यात आला. आणि या ऍक्ट मध्ये द ॲक्विजिशन ऑफ सिटिझनशिप अँड द लॉस ऑफ सिटिझनशिप, ॲक्विजिशन म्हणजे काय? संपादन करणे, ओके, अँड द लॉस ऑफ सिटिझनशिप म्हणजे काय? सिटिझनशिप समाप्त होणे, नागरिकत्व समाप्त होणे. या ठिकाणी ह्याची प्रोसिजर सांगितली. किंवा तुम्हाला जर एखादा परदेशी व्यक्ती आहे, जर त्याला नागरिकत्व मिळवायचं असेल तर मग म्हणजे सिटिझनशिप ऍक्ट 1955 नुसार कोणत्या याच्यानुसार, ऑप्शननुसार त्याला मिळू शकतं, किंवा नागरिकत्व मिळाल्यानंतर ते कशा पद्धतीने लॉस होऊ शकतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? कारण आपण आता मेजर पार्टला सुरुवात करतोय. इथपर्यंत समजलं? आर्टिकल 5 to 11. काही डाऊट आहे का? यस नो पटकन टाईप करा. 5 to 11. फाइव टू 11. नो डाउट. ओके, समीर, अक्षय. चला, चला पुढे जायचं. ओके, ठीक आहे, समजलं. ओके वैभव. ओके, चला. तर नेक्स्ट हे आपल्याला सिटिझनशिप ऍक्ट 1955. तर यामध्ये हा जो सिटिझनशिप ऍक्ट आहे तर हा ऍक्ट आपल्याला नेमकं काय सांगतो? तर सिटिझनशिप ऍक्ट 1955. तर या ऍक्ट नुसार एखाद्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व व्हायचं असेल, ओके, नागरिक व्हायचं असेल तर काय पर्याय आहे? पहिला या ठिकाणी बाय बर्थ, ओके, बाय बर्थ एखादा व्यक्ती काय आहे? भारताचा नागरिक होऊ शकतं. ओके, तर बाय बर्थ कशा पद्धतीनं? आता ही जी पीपीटी आहे बोथ इंग्लिश आणि मराठीत आहे. मराठीवाल्याने मराठीत बघा, इंग्लिशवाल्याने इंग्लिशमध्ये पहा. ठीक आहे, तर मिक्स स्वरूपात आहे, दोन्ही कंटेंट सेम आहे. बाय बर्थ म्हणजे जन्मतत्वाद्वारे. पहिलं काय आहे या ठिकाणी? आपला सिंपल प्रश्न असतो 1955, ओके, 1955 नागरिकत्व कायदा, या कायद्यानुसार खालील प्रकारे या ठिकाणी की कोणकोणते पर्याय आहेत एखाद्या व्यक्तीला नागरिक बनायचे. ओके, जर नागरिक बनायचं असेल तर काय पर्याय आहेत? ओके, तर कशाच्या आधारे व्यक्ती नागरिक बनवू शकतो हे आहे. तर पहिला पर्याय आहे बाय बर्थ. त्यामध्ये अ पर्सन बॉर्न इन इंडिया, असा व्यक्ती आहे ज्याचा जन्म, ओके, असा व्यक्ती आहे ज्याचा जन्म काय आहे? भारतात झालेला आहे, तो भारतीय असणार आहे. कंडिशन काय आहे?
अ पर्सन बॉर्न इन इंडिया. ओके, कंडिशन काय आहे 26 जानेवारी 1950 अँड या ठिकाणी 1 जुलै 1987. आता हे काय पाठ करायचं नाही. ओके, पाठ करायची गरज नाही, फक्त समजून घ्या. तर 26 जानेवारी 50 ते 87 1987 पर्यंत जो कोणता व्यक्ती या ठिकाणी इज सिटीजन इरिस्पेक्टिव्ह ऑफ नॅशनॅलिटी ऑन हिज पॅरेंट. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय 1950 किंवा 87 पर्यंत त्या व्यक्तीचे पॅरेंट्स जे होते ते भारतीय होते, तो व्यक्ती काय आहे या ठिकाणी भारतीय असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट 87 पासून ते 2004 पर्यंत इज अ सिटीजन इफ आयदर हिज पॅरेंट इज अ सिटीजन ऑफ इंडिया ॲट द टाइम ऑफ बर्थ. आता यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला आणि त्या जन्माच्या वेळेस त्याचे भारतीय व्यक्ती म्हणजे त्याचे वडील जे आहेत ते भारतीय असतील, ते काय आहे ऑब्विसली त्याला काय मिळणार आहे या ठिकाणी भारताचं नागरिकत्व मिळणार आहे बाय बर्थ. त्यानंतर ऑन ऑर आफ्टर 3 डिसेंबर 19 ओके 2004 म्हणजे 3 डिसेंबर 2004 नंतर काय आहे इज अ सिटीजन is citizen if both the parents are citizen of India or one of the parent is a citizen of India and the other is not an illegal migrant of at time his birth. म्हणजे यामध्ये की आई वडिलांपैकी कोणीतरी एक भारतीय असेल, मुलाचा जन्म भारतात झालेला आहे, आई वडिलांपैकी कोणती एक भारतीय आहे, तर त्याला सुद्धा काय आहे बाय बर्थ काय मिळणार आहे नागरिकत्व मिळणार आहे. अँड अ पर्सन शॅल नॉट बी सिटीजन ऑफ इंडिया ॲट द टाइम ऑफ हिज बर्थ. म्हणजे आता कोणता व्यक्ती या ठिकाणी काय आहे की भारताचा नागरिक असू शकणार नाही बाय बर्थ. ओके, अ पर्सन शॅल नॉट बी सिटीजन ऑफ इंडिया ॲट द टाइम ऑफ हिज बर्थ इफ जर बाय बर्थ कोणत्या कंडिशन नुसार मिळणार नाही तर या ठिकाणी फर्स्ट आयदर हिज फादर ऑर मदर इज अ फॉरेन डिप्लोमॅट. ओके, तर त्याला या ठिकाणी नागरिकत्व मिळणार नाही. समजा एक्झाम्पल मध्ये काय आहे की एखादा फॉरेन डिप्लोमॅट आहे, म्हणजे त्याला आपण राजदूत असं म्हणतो. तर यामध्ये जे भारतात राहणारे जे राजदूत आहेत फॉरेन डिप्लोमॅट आहेत, तर प्रत्येक देशाचे फॉरेन डिप्लोमॅट असतात. आपले सुद्धा फॉरेन डिप्लोमॅट जे आहेत दुसऱ्या देशात आहेत. मग जर अमेरिकेचा किंवा कुठल्याही देशाचा जो डिप्लोमॅट आपल्या देशात राहत असेल आणि त्यांनी समजा या ठिकाणी काय आहे टॉम अँड या ठिकाणी किंवा की अंजेलिना. ओके, टॉम अँड अंजेलिना हे दोघ जण जे आहेत या ठिकाणी काय आहेत भारतात राहतात. टॉम जो आहे या ठिकाणी हा फॉरेन डिप्लोमॅट आहे, बिलॉंग्स टू युएसए. युएसएचा तो डिप्लोमॅट आहे. ओके, तो युएसएचा कोण आहे तो डिप्लोमॅट आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे तो अँबॅसेडर आहे युएसएचा आणि या ठिकाणी तो अंजेलिना सोबत राहतो. ओके, आणि या दोघांना काय आहे ओके या ठिकाणी याच्यामध्ये अँड्रू जो आहे ओके तर याला अँड्रूला त्यांनी काय केला जन्म दिला. म्हणजे अँड्रू जे आहे तर हे काय आहे एक प्रकारचं अपत्य आहे ह्या दोघांचं. आता ह्या अँड्रूचा जन्म जो आहे तो भारतात झाला. ओके, या ठिकाणी अँड्रूचा जन्म जो आहे तो भारतात झाला. अँड्रूचा जन्म जर भारतात झाला तर या ठिकाणी ह्याला भारतीय म्हणायचं का नाही. ओके, तर या ठिकाणी कुठल्याही फॉरेन डिप्लोमॅट व्यक्तीच्या म्हणजे व्यक्तीने जर भारतात जन्म दिलेला असेल मुलाला किंवा या ठिकाणी अपत्याला तर त्याला भारतीय म्हणता येणार नाही. बरोबर, एक कंडिशन आहे. दुसरं त्यानंतर आयदर हिज फादर ऑर मदर इज अन एनिमी. ओके, जर ते परकीय शत्रुपरकीय राष्ट्राचे असतील अँड द बर्थ ऑकर्स इन अ प्लेस देन अंडर द ऑक्युपेशन ऑफ बाय एनिमी. म्हणजे परकीय राष्ट्राचे किंवा शत्रू राष्ट्र जे आहे शत्रू मित्र जे आहे त्या ठिकाणी शत्रू ज्याला आपण एनिमी एलियन म्हणतो शत्रू परकीय जे आहे तर याचा जर कोणी संदर्भ असेल तर त्याला सुद्धा मिळणार नाही. ठीक आहे, तर शुभम शेवटी रिकॅप घेऊ. ओके, म्हणजे सगळं झालं ना तर एकदा रिकॅप घेऊ, डोंट वरी. ओके, एकदा सगळं झालं की आपण फास्ट मध्ये रिकॅप घेऊ. ठीक आहे, सगळं काही समजून जाईल. आधी आता हा ऍक्ट बघू. पहिलं झालं बाय बर्थ, सेम या ठिकाणी मराठी सांगितलेलं आहे जे आता आपण बोललेलो आहोत. ठीक आहे, जन्मतत्वाद्वारे. आता या ठिकाणी ह्या ट्रान्सफरच्या डेट आहे जन्मतत्वाद्वारे बाय बर्थ. म्हणजे अशा व्यक्तीचा जन्म जर भारतात झाला असेल त्याच्या आई वडिलांपैकी मात्या पित्यापैकी कोणीतरी एक कोण आहे भारतात राहत असेल. ठीक आहे, हे झालं बाय बर्थ. सेकंड जे आपण बघू. ओके, सेकंड काय आहे यामध्ये हे झालं बाय बर्थ. पहिलं बाय बर्थ झालं. सेकंड या ठिकाणी बाय डिसेंट. ओके, बाय डिसेंट. आता डिसेंट म्हणजे काय आहे बाय डिसेंट म्हणजेच वंशतत्वाद्वारे. ठीक आहे, बाय डिसेंट वंशतत्वाद्वारे म्हणजे याचा अर्थ काय आहे या ठिकाणी किंवा की वंश म्हणजे कोणीतरी भारतामध्ये राहत होतं. समजा एखादा व्यक्ती आहे की समजा एक्स पर्सन आहे आणि हा एक्स कुठं राहतो की या ठिकाणी समजा इराणमध्ये राहतो. ठीक आहे, एक्स जो आहे इराणमध्ये राहतो. पण ह्या एक्सचे डिसेंट म्हणजे काय वंशज भारतीय होते.
बरोबर, वंशज म्हणतो ना आपण. मग जर एक्सचे डिसेंट वंशज हे भारतीय असतील तर त्याला सुद्धा काय आहे, बाय डिसेंट ह्या एक्सला भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. ठीक आहे. मग कोणती कंडिशन असते त्यामध्ये, एक काय आहे 26 जानेवारी 1950 रोजी किंवा नंतर, ओके, 1992 पूर्वी भारताच्या बाहेर जन्मलेला असेल तर त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे वडील भारतीय असतील. समजा एक्स आहे, एक्सचा जन्म इराणमध्ये झाला, बरोबर, एक्सचा जन्म इराणमध्ये झाला, परंतु जन्म जेव्हा झाला तेव्हा या ठिकाणी त्याचे वडील जे आहे ते भारतीय होते तर त्याला नागरिकत्व बाय डिसेंट मिळणार आहे. दुसरी कंडिशन काय आहे, 10 डिसेंबर 1992 रोजी किंवा नंतर भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती तर त्याच्या माता पित्यापैकी कोणीही एक, कोणीतरी एक, माता पित्यापैकी कोणीतरी एक, दोन्हीपैकी एक, ओके, जे आहे तर हे भारतीय असले पाहिजे. ठीक आहे. तरी सुद्धा काय आहे, बाय डिसेंट त्याला काय मिळू शकतं, नागरिकत्व मिळू शकतं. ठीक आहे. देन या ठिकाणी आफ्टर 3 डिसेंबर 2004 च्या नंतर भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती हा काय आहे, जन्मतत्वाद्वारे भारताचा नागरिक असू शकतो. फक्त काय आहे, त्याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे जेव्हा त्याचा जन्म झाला. समजा एक्सचा जन्म इराणमध्ये झाला तर या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणची जी एम्बेसी आहे, भारतीय एम्बेसी आहे, त्यामध्ये जाऊन त्यांना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तो मुलगा या ठिकाणी काय आहे, 1 वर्षाच्या आत, म्हणजे 1 वर्षाचा होण्याच्या आत. ठीक आहे. तर हे या ठिकाणी बाय डिसेंट. ठीक आहे. बाय डिसेंट आपण पाहिलं. बाय डिसेंट म्हणजे काय आहे, अ पर्सन बॉर्न आउटसाइड इंडिया विल बी कन्सिडर्ड ॲज सिटीजन ऑफ इंडिया बाय डिसेंट. ओके. जर असा व्यक्ती आहे जो भारताच्या बाहेर जन्मलेला आहे तर त्याला सुद्धा बाय डिसेंट मिळू शकतं, बट त्याचा डिसेंट किंवा वंश जो आहे तर भारताच्या संदर्भात असला पाहिजे. म्हणजे त्याचा कोणीतरी रिलेट, म्हणजे 2650 ते या ठिकाणी 1992 पर्यंत या ठिकाणी इफ द फादर वॉज अ सिटीजन ऑफ इंडिया बाय बर्थ ॲट द टाइम ऑफ हिज बर्थ, म्हणजे जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा या ठिकाणी भारतीय वडील जे भारतीय असतील तर तो सुद्धा काय आहे, भारतीय होईल. त्यानंतर 92 पासून ते या ठिकाणी 2004 पर्यंत इफ आयदर, म्हणजे त्याच्या आईवडिलापैकी आयदर हिज पॅरेंट्स हु इज द सिटीजन ऑफ इंडिया बाय बर्थ ॲट द टाइम ऑफ हिज बर्थ, ओके, असं पण असू शकतं. अँड आफ्टर 3 डिसेंबर 2004 द ओनली हिज बर्थ बाय रजिस्ट्रेशन ॲट द इंडियन, म्हणजे याचा अर्थ काय आहे, 2004 च्या नंतर काय आहे किंवा त्याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. जर तो या ठिकाणी 2004 च्या नंतर जन्म झालेला असेल तर 1 वर्षाच्या आत काय आहे, रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर त्याला सुद्धा काय आहे या ठिकाणी मिळणार आहे. तर ठीक आहे. तर यामध्ये फर्दर द पॅरेंट, महत्वाचं बघा, द पॅरेंट हॅव डिक्लेअर इज इन रायटिंग दॅट द मायनर डज नॉट होल्ड पासपोर्ट ऑफ एनी अदर कंट्री, म्हणजे या ठिकाणी वडिलांना पण लिहून देणं गरजेचं असतं की हा जो मुलगा आहे की याच्याकडे कुठल्याही देशाचं नागरिकत्व नाही किंवा पासपोर्ट नाही. ठीक आहे. पासपोर्ट नाही असं लिहून द्यावं लागतं. हे झालं सेकंड, बाय डिसेंट. ओके, वंशतत्वाद्वारे. तिसरं जे आहे त्या ठिकाणी काय आहे, बाय रजिस्ट्रेशन. आता हे जे बाय रजिस्ट्रेशन आहे ते आपण इथं पाहू. बाय रजिस्ट्रेशन, नोंदणी तत्वाद्वारे. ओके, नोंदणी तत्वाद्वारे. ओके, बाय रजिस्ट्रेशन, नोंदणी तत्वाद्वारे. आता नेमकं या ठिकाणी बाय रजिस्ट्रेशन कसं आहे किंवा नोंदणी तत्वाद्वारे कशा पद्धतीनं. ठीक आहे. आता एक पहिलं तर पर्सन कॅन अक्वायर सिटीजनशिप बाय रजिस्ट्रेशन. कशा पद्धतीनं, फर्स्ट पर्सन ऑफ इंडियन ओरिजन. ओके, पर्सन ऑफ इंडियन ओरिजन. आता जर या ठिकाणी पर्सन ऑफ इंडियन ओरिजन, इंडियन ओरिजन काय आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की एखादा मूळ भारतीय आहे. ओके, इंडियन ओरिजन आहे. आता इंडियन ओरिजन मध्ये सुद्धा काय, इफ ही ऑर आयदर हिज पॅरेंट वॉज बॉर्न इन अनडिवायडेड इंडिया. ओके, जर त्या ठिकाणी त्याचे पॅरेंट जे आहेत अनडिवायडेड इंडिया, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 च्या अगोदर त्यांचे पॅरेंट, त्या व्यक्तीचे जे पॅरेंट्स आहेत ज्याचा जन्म भारतात झालेला असेल. ओके, तर असं जो आहे त्याला सुद्धा काय मिळणार आहे, बाय रजिस्ट्रेशन मिळू शकतं. बरोबर. सेकंड, आता यामध्ये की फर्स्ट आहे हु आर ऑर्डिनरी रेसिडेंट इन इंडिया फॉर 7 इयर बिफोर द या ठिकाणी ऍप्लिकेशन, म्हणजे ज्याला ऍप्लिकेशन करायचं आहे बाय रजिस्ट्रेशन त्यानं भारतामध्ये किती वर्षे राहणं गरजेचं आहे, 7 इयर. ठीक आहे, 6 वर्षे भारतामध्ये राहणं गरजेचं आहे. जर तो भारतामध्ये 6 वर्षे राहत असेल तर त्याला काय आहे, बाय रजिस्ट्रेशनद्वारे नागरिकत्व मिळू शकतं. हु आर ऑर्डिनरी रेसिडेंट इन एनी अदर कंट्री ऑर अ प्लेस आउटसाइड अनडिवायडेड इंडिया. ठीक आहे, महत्वाचं आहे 7 वर्षे. नेक्स्ट, अ पर्सन हु आर मॅरिड टू अ सिटीजन ऑफ इंडिया अँड हु आर ऑर्डिनरी रेसिडेंट या ठिकाणी 7 इयर्स बिफोर द अप्लिकेशन. आता यामध्ये जसं एक्झाम्पल मध्ये की सोनिया गांधी आहे, बरोबर, सोनिया गांधी जी आहे. तर ह्या सोनिया गांधी जे आहेत
तर या ठिकाणी ह्यांना ओके सोनिया गांधीजी जे आहेत त्यांना या ठिकाणी काय आहे बाय रजिस्ट्रेशनद्वारे नागरिकत्व मिळालेलं आहे. बाय रजिस्ट्रेशन म्हणजे याचा अर्थ काय आहे की यामध्ये ठीक आहे बाय रजिस्ट्रेशनद्वारे, कारण यांचा जो काही लग्न झालेलं आहे ते भारतीय व्यक्तीसोबत झालं. ओके त्यामध्ये की राजीव गांधी यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं. ठीक आहे तर मग राजीव गांधी सोबत लग्न झाल्यानंतर या ठिकाणी ह्या काय आहेत 7 वर्ष भारतात राहिल्या. त्यानंतर काय आहे यांना या ठिकाणी नागरिकत्व मिळालेलं आहे. तर सध्या सोनिया गांधी कोण आहे भारतीय आहे. ओके तर या ठिकाणी बाय कशानुसार बाय रजिस्ट्रेशन. ठीक आहे तर मायनर चिल्ड्रन हुज बोथ पॅरेंट आर इंडियन सिटीजन अंडर हिज सेक्शन म्हणजे याचा अर्थ काय आहे सोनिया गांधी या ठिकाणी भारतीय आहेत ऑब्विसली या ठिकाणी त्यांचे पती जे आहे ते भारतीय होते मुलं सुद्धा काय आहेत ऑब्विसली ऑटोमॅटिकली काय आहेत भारतीय होणार आहे. ठीक आहे ते झालं बाय रजिस्ट्रेशन. नंतर द पर्सन्स ऑफ फुल्ली एज अँड कॅपॅसिटी द हुज पॅरेंट्स आर रजिस्टर्ड ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे की बाय रजिस्ट्रेशन त्या पॅरेंट्सला काय मिळालेलं आहे भारताचं नागरिकत्व मिळालेलं आहे. त्यांच्या जे काय मायनर चाइल्ड्स असतील त्यांना सुद्धा काय आहे भारताचं नागरिकत्व ऑटोमॅटिक मिळणार आहे. हु आयदर हिज पॅरेंट वॉज आयदर सिटीजन ऑफ इंडिपेंडेंट इंडिया अँड हॅज रिसेंट. आता यामध्ये काय आहे इथं फक्त लक्षात ठेवायचं की 7 इयर जे आहे ओके हे महत्वाचं आहे. म्हणजे 7 वर्षापासून भारतात राहत असेल तर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं. कशाच्या द्वारे बाय रजिस्ट्रेशनच्या द्वारे नोंदणी तत्वाद्वारे. ठीक आहे नोंदणी तत्वाद्वारे जो आहे तो या ठिकाणी काय आहे भारताचा नागरिक होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी नॅचरलायझेशन. नॅचरलायझेशन म्हणजे काय स्वीकृती तत्वाद्वारे मराठीत म्हणतात स्वीकृती इंग्लिश म्हणतात नॅचरलायझेशन. ओके आता हे जे नॅचरलायझेशन आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे चेंज झालेला आहे. ठीक आहे रिसेंटली जे अमेंडमेंट करण्यात आलेली आहे दुरुस्ती करण्यात आलेली आहे या 1955च्या कायद्यामध्ये. ओके तर ते कुठं आहे तर ह्या नॅचरलायझेशन मध्ये दुरुस्ती करण्यात आली शेवटी आपण बघू ते. ठीक आहे आता यामध्ये बाय नॅचरलायझेशन म्हणजे काय या ठिकाणी स्वीकृती तत्वाद्वारे. ओके स्वीकृती तत्वाद्वारे एखादा नागरिक जो आहे हा बाय नॅचरलायझेशन कसा होतो तर बाय नॅचरलायझेशन मध्ये काय असतं बघा या ठिकाणी सिटीजन ऑफ इंडिया बाय नॅचरलायझेशन कॅन बी अक्वायर्ड बाय अ फॉरेनर ओके नॉट अ इलिगल मायग्रेंट म्हणजे जो या ठिकाणी की इलिगल मायग्रेंट नाही जो व्यक्ती भारतात आलेला आहे लिगली तो भारतात आलेला आहे. ठीक आहे इलिगल नाही म्हणजे घुसखोरी करून भारतात आलेला नाही त्याला मिळणार नाही. पण यामध्ये जो आलेला आहे नॉट इलिगल मायग्रेंट हु इज ऑर्डिनरी रेसिडेंट ऑफ इंडिया फॉर 12 इयर्स. ओके या ठिकाणी काय आहे 12 इयर्स आहेत. आता यामध्ये लक्षात ठेवा की हे जे 12 इयर्स आहेत 12 वर्ष. ठीक आहे आता 12 वर्ष जो आहे ओके या ठिकाणी 12 वर्षामध्ये म्हणजे मुद्दा काय आहे यामध्ये या 12 वर्षामध्ये तो जो आहे ओके यामध्ये 12 वर्षापैकी 12 इयर ओके त्या ठिकाणी 12 इयर्स. आता थ्रू आउट द पिरियड ऑफ 12 मंथ्स ओके तर या 12 इयर्सच्या थ्रू आउट द 12 मंथ्स ओके इमिडिएटली प्रोसिडिंग द डेट ऑफ द अप्लिकेशन फॉर द 11 इयर्स ऑफ हिज ॲग्रिगेट इन अ 14 इयर्स. आता इथं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की एकूण 14 वर्षे तो भारतात राहिला असेल या 14 वर्षापैकी तो 11 वर्षे ओके एवढं लक्षात ठेवा फक्त या 14 वर्षापैकी तो जो आहे या ठिकाणी 11 वर्षे भारतात या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. ओके म्हणजे तो अपडाऊन करू शकतो दुसऱ्या देशाला जाऊ शकतो परंतु 14 वर्षापैकी काय आहे या ठिकाणी 11 वर्षे महत्वाचे आहेत. इथं लक्षात ठेवायचं 11 वर्षे मागच्या याच्या 7 वर्षे बघितले होते हे किती आहेत या ठिकाणी 11 इयर्स आहेत. म्हणजे ॲग्रिगेटेड जे आहे या ठिकाणी अवरेज तो 11 वर्षे भारतात असला पाहिजे तर काय आहे या ठिकाणी त्याला बाय नॅचरलायझेशन किंवा स्वीकृती तत्वाद्वारे रजिस्ट्रेशन मिळू शकतं किंवा नागरिकत्व मिळू शकतं. नेक्स्ट याच्यामध्ये काय आहे नॉट बी सब्जेक्ट ऑर सिटीजन ओके ऑफ एनी कंट्री वेअर सिटीजन्स ऑफ इंडिया आर प्रिव्हेंटेड बिकमिंग द. आता यामध्ये तो अशा देशाचा नागरिक असेल ज्या देशामध्ये भारतीय व्यक्तींना स्वीकृती तत्वाद्वारे बाय नॅचरलायझेशन नागरिकत्व मिळू शकत नाही त्या व्यक्तीला काय आहे भारतात अशा प्रकारचं नागरिकत्व मिळू शकत नाही. ठीक आहे त्या देशामध्ये म्हणजे समजा एखादा देश आहे ज्यानं भारतीय व्यक्तीला त्या देशाचं नागरिकत्व बाय नॅचरलायझेशन स्वीकृती तत्वाद्वारे देण्यास मनाई केली असेल किंवा या ठिकाणी बॅन केलेलं असेल तर त्या देशाच्या नागरिकांना सुद्धा म्हणजे त्या देशाच्या नागरिकांना सुद्धा भारताचं नागरिकत्व मिळणार नाही. ओके
Next, the renounce the citizenship of any other country in event of application for the citizens being accepted. ठीक आहे, रिनाउन्स. आता त्याचं गुड कॅरेक्टर असलं पाहिजे. ओके, त्याचबरोबर काय आहे, त्याला भारतीय भाषा जे आहेत, बरोबर, भारतीय 22 भाषा जे आहेत त्या 22 भाषांमधले कुठली तरी भाषेचं काय आहे या ठिकाणी, म्हणजे ज्या 8व्या शेड्यूल मध्ये जे भाषा दिलेल्या आहेत त्यापैकी कुठल्या तरी भाषेचे त्याला नॉलेज असलं पाहिजे. ओके, देन द इंटेन्शन टू रिसाइड इन इंडिया आयदर ऑफ द कंटिन्यू सर्व्हिस. आता यामध्ये त्याला भारतामध्ये राहण्याची इच्छा पण असली पाहिजे. ह्या अशा काही कंडिशन आहेत ज्या आधारे काय आहे, बाय नॅचरलायझेशन त्याला नागरिकत्व मिळू शकतं. ठीक आहे, स्वीकृती. अँड द लास्ट वन, द बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. ओके, बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी म्हणजे याचा अर्थ काय आहे, जर एखाद्या देश बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी म्हणजे एखाद्या देशाची भूभाग जो आहे भारताचा भूभागामध्ये समाविष्ट झाला. जसं या ठिकाणी 100वी घटनादुरुस्ती आहे 2015ची, भारत आणि बांगलादेश काय झालेला होता, जमीन करार झाला होता भारत आणि बांगलादेश. आता यामध्ये की भारताची काही जमीन जी आहे, ओके, वेस्ट बेंगॉल मध्ये, तर यामध्ये भारताची काही जमीन या ठिकाणी बांगलादेशला गेली, बांगलादेशची काही जमीन आपल्याला मिळालेली आहे. मग या ठिकाणी जो भूभाग बांगलादेशचा भारताला मिळालेला आहे, तर या ठिकाणी जे राहणारे जे व्यक्ती आहेत, नागरिक आहेत, ते सगळे सर्व कोण होणार आहे, बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. म्हणजे एखादा भूभाग भारतामध्ये सहभाग झाला, त्या भूभागावर टेरिटरीवर राहणारे सर्व नागरिक हे काय असतील, भारताचे नागरिक असतील. ओके, तर दीज आर दी 5 काय आहेत या ठिकाणी की प्रकार आहे किंवा या ठिकाणी टाइप्स आहेत ज्या आधारे आपल्याला काय मिळू शकतं, नागरिकत्व मिळू शकतं ज्या व्यक्तीला किंवा की जो भारताचे नागरिक नाही. म्हणजे या ठिकाणी की आपण पाहिलेलं आहे की कोणत्या व्यक्तीला, की जे व्यक्ती आर्टिकल म्हणजे सिटिझनशिप ऍक्ट किंवा की नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग. ठीक आहे, नागरिकत्व कशा पद्धतीने मिळू शकतं, बाय डिसेंट आपण पाहिलं, बरोबर, त्यानंतर बाय बर्थ, बाय डिसेंट, बाय रजिस्ट्रेशन, बाय नॅचरलायझेशन पाहिलं आपण, बरोबर, अँड लास्ट काय आहे त्या ठिकाणी इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. ठीक आहे, त्यामध्ये इनकॉर्पोरेशन काय आहे ऑफ टेरिटरी आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं की नागरिकत्व कशा पद्धती, 5 प्रकार आहेत नागरिकत्व मिळण्याचे. आता त्यानंतर द लॉस ऑफ सिटिझनशिप, की नागरिकत्व हे कशा पद्धतीने जाऊ शकतं, लॉस होऊ शकतं. तर लॉस ऑफ सिटिझनशिप, नागरिकत्व कशा पद्धतीने लॉस होऊ शकतं, याचा एक आहे बाय रिनन्शिएशन. रिनन्शिएशन म्हणजेच काय आहे, नागरिकत्वाचा त्याग करणे. जर एखाद्या व्यक्तीनं स्वतःहून नागरिकत्वाचा त्याग केला, तो आपल्या देशाचा नागरिक असणार नाही. यालाच म्हणायचं बाय रिनन्शिएशन. स्वतःहून जर या ठिकाणी नागरिकत्वाचा त्याग केला आणि जर युद्ध परिस्थिती असेल किंवा युद्ध सुरू असेल किंवा कुठल्याही देशासोबत, तर त्या कंडिशनमध्ये ह्यानं जर या ठिकाणी भारताचं नागरिकत्व सोडलं तर या ठिकाणी ते डॉक्युमेंट किंवा ती ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. बरोबर, फक्त इन वॉर सिच्युएशन. अदरवाईज काय आहे, हा जर दुसऱ्या देशाचा नागरिक स्वतःहून झाला तर आपल्या देशाचं नागरिकत्व त्याला सोडता येतं, या ठिकाणी त्याला म्हणतात रिनन्शिएशन. दुसरं बाय टर्मिनेशन, टर्मिनेट करणे, नागरिकत्व संपुष्टात येणे. आता टर्मिनेट काय आहे, तर जर त्याने या ठिकाणी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं ना, आपल्या देशाच्या बाबतीत त्याने सांगितलं नाही की मी या देशाचा नागरिक झालेला आहे, तर आपल्या देशाचं नागरिकत्व काय होतं, टर्मिनेट केलं जातं. त्याला या ठिकाणी नागरिकत्व जे आहे ते काढून घेतलं जातं. आणि त्याग करणे म्हणजे स्वतःहून जाणे, यानं गेलेलं आहे परंतु सांगितलेलं नाही, तर अशा कंडिशन मध्ये काय आहे, तर या ठिकाणी टर्मिनेट केलं जातं. देन या ठिकाणी बाय डिप्रिव्हेशन. ओके, आता हे डिप्रिव्हेशन म्हणजे काय आहे, जर एखाद्या व्यक्तीने फसवीगिरी करून काही चुकीचे डॉक्युमेंट्स आणून, इलिगल डॉक्युमेंट्स आणून जर त्यानं नागरिकत्व मिळवलं असेल आणि ते नंतर प्रूव्ह झालं, किंवा या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांना काही डॉक्युमेंट्स, भारताचे सिक्रेट डॉक्युमेंट असतील, जर त्याने या ठिकाणी दुसऱ्या देशाला दिले तर तो व्यक्ती काय आहे, भारताचा नागरिक असू शकणार नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी त्याला म्हणायचं बाय डिप्रिव्हेशन. अँड आता यामध्ये बाय डिप्रिव्हेशन काय आहे, तर या ठिकाणी कुठल्या कंडिशन मध्ये किंवा की ज्यानं युद्ध परिस्थितीमध्ये काय केलेलं आहे, किंवा की दुसऱ्या देशाला मदत केलेली आहे किंवा काही डॉक्युमेंट जे आहे त्या देशाला दिले असते, देन या ठिकाणी तो असा व्यक्ती आहे जो रजिस्ट्रेशन और नॅचरलायझेशन आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन और नॅचरलायझेशन या आधारे जर एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व मिळालं असेल, सिटिझनशिप मिळाली असेल, पण सिटिझनशिप मिळाली बाय कशाच्या आधारावर, बाय नॅचरलायझेशन, अदरवाईज या ठिकाणी काय आहे, बाय रजिस्ट्रेशन.
बाय रजिस्ट्रेशन बाय नॅच्युरलायझेशन अशी एखाद्या व्यक्तीला काय आहे भारतीयत्व मिळालेलं आहे, पण मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला 5 वर्षाच्या आत, समजा आज मिळालेलं आहे आणि विदिन द 5 इयर्स 5 वर्षाच्या आत, ओके, त्याला जर एखाद्या देशाने, ओके, 5 वर्षाच्या आत त्याला जर एखाद्या देशाने, कोणत्याही देशाने जर त्याला 2 वर्षाचा काय आहे सजा दिली असेल, बरोबर, 2 वर्षाच्या कालावधीचं काय आहे तुरुंगवास किंवा सजा दिली असेल, तर त्याचं नागरिकत्व सुद्धा काय होतं टर्मिनेट होतं, बरोबर, बाय डिप्रिव्हेशन होतं किंवा डिप्राईव्ह केलं तर त्याचं नागरिकत्व या ठिकाणी संपतं. कशाच्या कंडिशनमध्ये हे लक्षात ठेवायचा प्रश्न विचारलेला आहे. जर एखादा व्यक्ती बाय रजिस्ट्रेशन नोंदणी अदरवाईज या ठिकाणी बाय नॅच्युरलायझेशन स्वीकृती याद्वारे नागरिक झाला, परंतु या ठिकाणी झाल्यानंतर त्यानं 5 वर्षाच्या आत त्याला कुठल्या तरी देशानं 2 वर्षाची सजा दिली, तर या ठिकाणी किंवा तुरुंगात 2 वर्षे ठेवलेलं आहे, त्या व्यक्तीचं नागरिकत्व ऑटोमॅटिक काय होतं लॉस होतं. ठीक आहे, हा कंडिशन लक्षात ठेवा. अँड त्याचबरोबर काय आहे असे भारतीय नागरिक आहेत जे बाहेरच्या देशामध्ये राहतात, ओके, भारतीय नागरिक राहतात आणि बाहेरच्या देशामध्ये काय सलग तो 7 वर्षे बाहेरच्या देशामध्ये आहे, समजा एक्स व्यक्ती आहे आणि 7 वर्षापासून तो भारताच्या बाहेरच आहे आणि भारत सरकारला ह्याच्याबद्दल काही सांगितलेलं नाही, तर अशा कंडिशनमध्ये तो जो व्यक्ती आहे तो काय राहत नाही, तो भारतीय राहत नाही, जर त्यानं भारत सरकारला सांगितलं नसेल तर. बट ह्याच्यात कसं असतं की अनेक मुलं जे आहेत जसं MBBS करायचं असेल, इथं जर नंबर लागला नसेल तो कुठं जातो, तो रशियाला जातो, कुठेतरी जातो, बरोबर, तर यामध्ये मग तो शिक्षणासाठी जातो. त्या कंडिशनमध्ये त्यांना काय आहे हे जो लॉ आहे किंवा या ठिकाणी हा जो फॅक्ट हा लागू होत नाही, फक्त काय आहे परमिशन. जर ती परमिशन नसेल आणि तो गेला तर या ठिकाणी काय आहे की त्याचं नागरिकत्व लॉस होतं. ठीक आहे, आणि भारताचं नागरिकत्व हे कसं आहे, भारताला आपल्याला कसं नागरिकत्व मिळतं, तर या ठिकाणी कसं आहे आपलं सिंगल सिटिझनशिप आहे. ओके, आपल्याला काय आहे सिंगल सिटिझनशिप आहे, म्हणजे एकेरी नागरिकत्व जे आहे ते आपल्याला मिळतं. ज्या पद्धतीनं UK असेल या ठिकाणी किंवा या ठिकाणी भारत असेल, UK असेल, कॅनडा असेल यांना आहे. ठीक आहे, दुहेरी नागरिकत्व काय आहे USA मध्ये आहे. दुहेरी नागरिकत्व किंवा ड्युअल सिटिझनशिप म्हणजे काय, अमेरिकेतला नागरिक हा USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या राज्यसंस्थेचा प्रमुख पण असतो, म्हणजे राज्यसंस्थेचा नागरिक पण असतो, न्यूयॉर्कचा नागरिक सुद्धा असतो, म्हणजे जर तो न्यूयॉर्कमध्ये राहत असेल, म्हणजे 2 सर्टिफिकेट त्याच्याकडे आहेत. आपल्याकडे काय आहे सिंगल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असतं, म्हणजे आपण भारत या राज्यसंस्थेचे स्टेटचे काय आहोत या ठिकाणी नागरिक आहोत, सिंगल सिटिझनशिप. ठीक आहे, आणि लास्टली की सिटिझनशिप ऍक्ट जो आहे याच्यामध्ये काय करण्यात आलेली आहे, अमेंडमेंट करण्यात आली आहे. हा 1955 जो कायदा आहे, हा कायदा यामध्ये 2019 मध्ये काय करण्यात आलेली आहे, याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली. कोणता कायदा, सिटिझनशिप ऍक्ट 1955. सिटिझनशिप ऍक्ट नागरिकत्व कायदा 1955 यामध्ये 2019 मध्ये एक चेंज करण्यात आला, महत्वाचा चेंज आहे बघा. ओके, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता प्रश्न नेमका काय आहे यामध्ये की असा व्यक्ती आहे, प्रश्न काय असणार आहे यामध्ये, हा जो 1955 कायदा आहे याच्यामध्ये काय चेंज आहे, तर यामध्ये जे इल्लीगल मायग्रेंट आहेत, ओके, इल्लीगल मायग्रेंट म्हणजे जे लोक हे बाहेरच्या देशातून आपल्या देशात आले, इल्लीगल मायग्रेंट हू फुल 4 कंडिशन. आता इल्लीगल मायग्रेंट असतील, ओके, विल नॉट बी ट्रीटेड अस, म्हणजे की बाहेरच्या देशातून विशेषतः या ठिकाणी कुठून आलेले, अफगाणिस्तान असेल, बांगलादेश असेल आणि पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमधून आलेले या ठिकाणी जे स्थलांतरित आहेत, ओके, आणि इलिगल स्थलांतरित आहे, ओके, अयोग्य पद्धतीने भारतात आलेले जे घुसखोर आहेत त्यांना सुद्धा आपण नागरिकत्व दिलेलं आहे. ओके, इलिगल मायग्रेंट हू फुल 4 कंडिशन, त्यांनी जर 4 कंडिशन कंप्लीट केल्या तर त्यांना या ठिकाणी विल नॉट बी ट्रीटेड ॲज अ इलिगल मायग्रेंट, त्यांना या ठिकाणी इलिगल मायग्रेंट मानलं जाणार नाही, म्हणजे त्यांना लिगली मायग्रेंट जे आहे हे मानलं जाईल जर त्यांनी 4 कंडिशन पाळल्या. तर एक तर या ठिकाणी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशामध्ये कोण हिंदूज आहेत, सिख असतील, बुद्धिस्ट असतील, जैन असतील, पारसी असतील और ख्रिश्चन असतील, तर ह्या ग्रुपचे जे कम्युनिटीचे लोक असतील
तर ते जर भारतामध्ये आले असतील, बरोबर, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशामधून आले असतील, एक्सेप्ट मुस्लिम्स, कारण काय आहे, ह्या तिन्ही नेशन जे आहेत, ओके, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान, हे तिन्ही काय आहेत, मुस्लिम मेजॉरिटीवाले कंट्री आहेत. मग मुस्लिम सोडून बाकीचे जे आहेत, हिंदू असतील, ख्रिश्चन असतील, पारसी असतील, बौद्ध असतील किंवा सिख असतील, जैन असतील, हे जे आहेत, या ग्रुपपैकी जे व्यक्ती भारतात आलेले आहेत आणि ते पण या ठिकाणी इलिगल मायग्रेंट असतील, त्यांना सुद्धा लिगली मायग्रेंट मानलं जाईल जर या ठिकाणी त्यांनी ह्या कंडिशन फॉलो केल्या. एक तर या धर्माचे असतील, एक कंडिशन. दुसरं या ठिकाणी ह्या अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, बांगलादेश, पाकिस्तान यामधून आलेले असतील आणि त्यानंतर दे इंटर इंडिया बिफोर. आता ही डेट महत्वाची आहे. जर हे ह्या 3 देशांमधून भारतामध्ये आलेले असतील या धर्माचे लोक, ते पण कधी, ही महत्वाची डेट आहे बघा, ही विचारली जाते, 23 डिसेंबर, 31 डिसेंबर 2014, बिफोर 2014च्या अगोदर, ओके, 31 डिसेंबर 2014च्या अगोदर हे जर व्यक्ती भारतामध्ये आलेले असतील, बरोबर, 31 डिसेंबर 2014च्या अगोदर या ठिकाणी हे भारतात आले असतील, तर यांना या ठिकाणी भारताचं नागरिकत्व मिळू शकतं बाय, कशाच्या आधारे, बाय नॅचरलायझेशन, ओके, कोणत्या, स्वीकृती तत्वाद्वारे, म्हणजे स्वीकृती तत्वामध्ये चेंज केला, याच फक्त देशातील लोकांसाठी, या समाजाच्या, ठीक आहे. आणि त्यानंतर दे आर नॉट इन सर्टन ट्रायबल एरिया. आता ह्या ठिकाणी हे कुठं आले नाही पाहिजे, सर्टन ट्रायबल एरिया, जसं आसाम असेल, म्हणजे आदिवासी जो भाग आहे, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, ओके, आणि जे 6 शेड्यूल मध्ये दिलेलं आहे, किंवा या ठिकाणी इनर लाईन जे परमिट असतं, अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालँड, या भागामध्ये हे राहत नसतील, ओके, किंवा या भागामध्ये ते रेसिडेंट नसतील, त्यांना या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर यामध्ये ट्रायबल एरिया जसं कर्बी अलंगा आहे आसामचं, किंवा गारो हिल्स आहे, तर हे काय आहे, ट्रायबल एरिया आहे. किंवा चकमा डिस्ट्रिक्ट आहे, जसं चकमा ट्राईब्स आहे, मिझोराम आहे, त्रिपुरा ट्रायबल एरिया आहे, डिस्ट्रिक्ट एरिया, या भागामध्ये ते राहायला नाही पाहिजे. या भागाच्या व्यतिरिक्त जे भारतामध्ये राहत असतील आणि ते या ठिकाणी, किंवा की एकतर बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान मधून आलेले असतील, तर त्यांना या ठिकाणी, किंवा इलिगल जरी असले तर लिगल मानलं जाईल. फक्त डेट काय आहे लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 2014च्या अगोदर, 31 डिसेंबर 2014च्या अगोदर जर ते भारतात आले असतील तर, ओके, त्यांना या ठिकाणी लिगल मायग्रेंट मानलं जाईल. आणि ऑल लिगल प्रोसिडिंग्स अगेन्स्ट अबाउ कॅटेगरी ऑफ मायग्रंट इन रिस्पेक्ट ऑफ दिअर इलिगल इमिग्रेंट सिटिझनशिप बी क्लोज. ठीक आहे. आता यामध्ये की त्यांना सगळ्या गोष्टी लिगली त्यांनी फॉलो केल्या असतील तर त्यांना काय आहे, या ठिकाणी इथं नागरिकत्व मिळणार आहे. आता इथं हा पॉईंट महत्वाचा आहे. द पिरियड ऑफ नॅचरलायझेशन द ऑप्टेन ऑफ सिटीजन हॅज बीन रिड्यूस फ्रॉम 11 years to 5 years. हे महत्वाचं आहे बघा. जर आपण बघितलं की एखाद्या व्यक्तीला स्वीकृती तत्वाद्वारे बाय नॅचरलायझेशन जर नागरिकत्व मिळवायचं असेल तर त्याला काय आहे, 14 वर्षापैकी या ठिकाणी ॲग्रिगेट किती आहे, 11 वर्षे भारतात राहावं लागतं. परंतु ह्यांना तसं नाही. या 14 वर्षाहून काय करण्यात आलं, 5 वर्षे. ओके, या ठिकाणी 5 ज्या वरत्या या ठिकाणी 5 वर्षे आहेत आणि 3 देशातले नागरिक असतील, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशातले नागरिक असतील आणि भारतात आले असतील तर या ठिकाणी त्यांना नागरिकत्व मिळू शकतं बिफोर दी 31 डिसेंबर 2014. याच्या अगोदर आले असतील तर त्यांना नागरिकत्व मिळू शकतं. ठीक आहे. तर आणि ते पण स्वीकृत तत्वाद्वारे, म्हणजे ते ऍटलीस्ट त्यांनी भारतामध्ये 5 वर्षे राहणं गरजेचं आहे, राहिले असतील. ओके. अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट मे कॅन्सल रजिस्ट्रेशन. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट कधीही या ठिकाणी रजिस्ट्रेशन काय आहे काढून घेऊ शकतं. ठीक आहे. जर फ्रॉड केलेला असेल, या ठिकाणी शत्रू राष्ट्रासोबत ते एंगेज झालेले असेल, या कंडिशनमध्ये यांचं नागरिकत्व सुद्धा काय होऊ शकतं, जाऊ शकतं. ठीक आहे. तर हे झालं नागरिकत्वाच्या बाबतीत. ठीक आहे. तर समजलं, द चॅप्टर इज क्लोज. ओके, समजलं काही? जर डाऊट असेल तर विचारत चला. ओके, तर इथं आपला हा चॅप्टर संपतो. नेक्स्ट आपण आता सुरू करू. तोपर्यंत काही असतील तर तुम्ही विचारा. जो काही प्रश्न येऊ शकतो तो याच्यात डेफिनेटली कव्हर होणार आहे, याच्या बाहेर काही जाणार नाही. चला.
आणि मित्रांना रेफरन्स द्यायला विसरू नका. बरं, एक मिनटं. ओके, तोपर्यंत जर क्लिअर झालं नसेल तर एकदा रिवाइज करा. एकच मिनटं, एक मिनिट.
हॅलो, काय म्हणायचं तुम्हाला की सर या चॅप्टरवरती क्वेश्चन कसे येऊ शकतील, डिस्क्रिप्शन दिले त्यातून पण येईल का? ओके, हा वैभव, आता ह्याच्यावरचे जे क्वेश्चन आहेत ना, काल तुम्हाला काय सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये तुम्ही एक PDF दिलेली आहे बरोबर. तर यामध्ये चला, आता यामध्ये काल काय सांगितलं होतं तुम्हाला किंवा की जे PDF आपण दिलेली आहे, कालच्या संडेचा होमवर्क काय होता, तुम्हाला पॉलिटीचे क्वेश्चन होते. इव्हन त्या पॉलिटीच्या क्वेश्चन मध्ये नागरिकत्व आलेले पण काही क्वेश्चन होते. ठीक आहे, तर ते क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी काल जर पाहिले असतील तर या ठिकाणी तुम्हाला आयडिया येऊन जाते की प्रश्न कसे येतात. डिस्क्रिप्शनवर नाही. ठीक आहे, थोडाफार क्वेश्चन असतो, सिंपल क्वेश्चन असतात. ठीक आहे, एक तर काय आहे 1955च्या कायद्यानुसार कोणते टाइप्स आहेत, लॉस कशा पद्धतीने होतो, त्यानंतर या ठिकाणी की 5 to 11 ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आणि रिसेंटली जे अमेंडमेंट झालेली आहे, दुरुस्ती झालेली आहे. ओके, तर यामध्ये जी दुरुस्ती झालेली आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे हे फक्त या ठिकाणी विचारलं जातं. ठीक आहे, चला आता सुरू करू का? चला सुरू करायचं. ओके ओके, ठीक आहे वैभव. हा, मग त्या आधारे आपल्याला जे क्वेश्चन आहेत ते कव्हर होऊन जातील. ठीक आहे, आता यामध्ये नेक्स्ट आहे आपल्याला पाहायचं आहे, काय पाहायचं आहे, सॉरी, तर आपल्याला एमर्जन्सी पाहायचं आहे. ठीक आहे, तर एमर्जन्सी म्हणजे काय आहे? एमर्जन्सी ज्याला आपण, हा जो शब्द आहे, युजली इमर्जन्सी शब्द कुठे असतो बघा, की तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले, इमर्जन्सी वॉर्ड असतो. एमर्जन्सी म्हणजे अशी कंडिशन की ज्या कंडिशन मध्ये काय आहे किंवा सिच्युएशन अशी आहे किंवा की ज्यामुळं काय होऊ शकते की अशांतता निर्माण झालेली आहे किंवा होऊ शकते पॉसिबिलिटी, त्याला या ठिकाणी आपण म्हणतो एमर्जन्सी कंडिशन. ठीक आहे, मग भारताच्या सुरक्षा असेल, भारताची शांतता असेल, भारताचं सार्वभौमत्व असेल, सोव्हरेनिटी असेल, ओके, याला या ठिकाणी काही जर धोका निर्माण होत असेल तर तशा कंडिशन मध्ये काय आहे, तर या ठिकाणी इमर्जन्सी डिक्लेअर केली जाते. आपल्याला जे प्रश्न असतात, सिंपल प्रश्न असतात. ओके, सिंपल प्रश्न काय आहे, तर या ठिकाणी द टाइप्स ऑफ एमर्जन्सी, एमर्जन्सीचे टाईप काय आहेत याच्यावर प्रश्न असतो. त्यामध्ये देर आर 3 टाइप्स ऑफ एमर्जन्सी. आर्टिकल 352 आहे, 356 आहे, या ठिकाणी 365 आहे आणि 360 आहे. तर देर आर 3 टाइप्स ऑफ अमेंडमेंट आहे, म्हणजे या ठिकाणी सॉरी थ्री टाइप्स ऑफ काय आहे या ठिकाणी एमर्जन्सी आहे. तर या ठिकाणी हे एमर्जन्सीचे टाईप आपल्याला विचारले जाते. त्यानंतर यामध्ये एमर्जन्सी कोण डिक्लेअर करतं, यामध्ये काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाल्या का, यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, चला तर यामध्ये आपण सुरुवात करू. हे एमर्जन्सी, आता एमर्जन्सीच्या बाबतीमध्ये काय आहे, या ठिकाणी पार्ट 18 आहे. ओके, पार्ट 18. तर या पार्ट 18 मध्ये आर्टिकल 352 ते या ठिकाणी 360 हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये 352 जे आहे इट्स अ नॅशनल इमर्जन्सी, राष्ट्रीय ज्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी हे आणीबाणी आहे, राष्ट्रीय आणीबाणी, नॅशनल इमर्जन्सी आहे. नंतर स्टेट या ठिकाणी किंवा प्रेसिडेन्शियल रूल आहे. आता ही इमर्जन्सी हा शब्द आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही, तर या ठिकाणी ह्याला काय म्हणतात, प्रेसिडेंट रूल असं म्हणतात किंवा राष्ट्रपती राजवट असं म्हटलं जातं. प्रेसिडेंट रूल किंवा राष्ट्रपती राजवट 356 या 365 आहे. त्यानंतर फायनान्शियल इमर्जन्सी, वित्त आणीबाणी किती आहे, 360 आहे. आता यामध्ये की आणीबाणीच्या बाबतीचे जे तरतुदी आहेत आपण कोणाकडून घेतलेले आहे, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ वायमर कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे जर्मनीची जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला काय म्हणतात, वायमर कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. वायमर कॉन्स्टिट्यूशन कडून आपण या ठिकाणी हे तत्व घेतलेली आहे. ठीक आहे, तर इथं सिंपल प्रश्न असतो की इमर्जन्सी प्रोव्हिजन जे आहे ते आपण कोणाकडून घेतलेले आहेत, तर हे वायमर जर्मनीचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याकडून आपण हे घेतलेलं आहे. नेक्स्ट हे आर्टिकल 18 आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीत पण आहे बरोबर. तर बिलकुल टेन्शन घेऊ नका, इंग्लिशवाले सुद्धा, मराठीवाल्यांना तर काही टेन्शन नाही. ओके, इंग्लिशवाल्यांना सुद्धा टेन्शन नाही. ओके, चला आता यामध्ये आर्टिकल 18 आहे, आर्टिकल 18 आहे 352, तर 352 तर 360. ठीक आहे, 360, 352 ते 352. आता यामध्ये इमर्जन्सीचा मेन हेतू पर्पज काय असतो, आपला देश कसा आहे, सोवरिन आहे, युनिटी आहे, इंटिग्रिटी आहे, त्यानंतर सिक्युरिटी आहे, त्याचबरोबर काय आहे, डेमोक्रेटिक व्यवस्था आहे.
तर या सगळ्यांचं किंवा कॉन्स्टिट्यूशन आहे या सगळ्यांचं रक्षण करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्या सार्वभौमत्वावर, आपल्या एकतेवर, आपल्या या ठिकाणी की सुरक्षेवर किंवा आपल्या डेमोक्रेसीवर एखादा वेळेस काय होतं, प्रॉब्लेम क्रिएट होत असतो किंवा या ठिकाणी सिच्युएशन अशी निर्माण होते की ज्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो आपल्या कॉन्स्टिट्यूशनला, त्या कंडिशनमध्ये इमर्जन्सी डिक्लेअर केली जाते. आणि यामध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतीय संविधान वेळ आणि परिस्थितीनुसार काय आहे, एकात्मक किंवा संघराज्य असू शकतं. कारण असं का म्हणतात, कारण यामध्ये जेव्हा इमर्जन्सी कंडिशन क्रिएट होते किंवा जेव्हा इमर्जन्सी डिक्लेअर केली जाते तेव्हा या ठिकाणी आपलं जे फेडरेशन आहे किंवा आपलं जे संघराज्य आहे ते या ठिकाणी हे काय होतं, युनिटरी बायस क्रिएट करतं. युनिटरी बायस किंवा आपलं जे संघराज्य आहे, आपण संघराज्य व्यवस्था अमेरिकेकडून स्वीकारली परंतु ऍज इट इज आपण कॉपी पेस्ट केलेलं नाही. तर यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे अमेरिकेचं आणि भारताचं, हे आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी, बरोबर. तर यामध्ये किंवा भारताचं फेडरेशन जे आहे ते युनिटरी होतं. युनिटरी होतं म्हणजे याचा अर्थ काय, एकात्मिक होतं की ज्यामध्ये मोर पॉवर जे आहे टुवर्ड्स दी सेंटर, सेंटरकडे मोर पॉवर जाते ऍज कम्पेअर टू स्टेट. तर ही जी कंडिशन आहे याला या ठिकाणी युनिटरी बायस असं म्हणतात. तर हे या ठिकाणी होत असतं किंवा या ठिकाणी परिस्थितीनुसार तसं करावं लागतं असं कोण म्हणतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट, आता यामध्ये पहिला आपल्याला बघायचं आहे नॅशनल इमर्जन्सी. ओके, नॅशनल इमर्जन्सी. आता ही जी नॅशनल इमर्जन्सी आहे ही किती आहे, 352. ठीक आहे, 352 नॅशनल इमर्जन्सी. आता नॅशनल इमर्जन्सीच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी विशेष करून किंवा की नॅशनल इमर्जन्सी किंवा राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीत जर विचार केला तर पहिल्यांदा कोणाचं नाव येतं, तर इंदिरा गांधी यांचं नाव येतं. किंवा की इंदिरा गांधी यांनी असं म्हटलं जातं की मिसयूज केलेला आहे. ओके, मिसयूज केला असं म्हटलं जातं. आता हा मिसयूज खरंच करण्यात आलं का किंवा तेव्हाची परिस्थिती तशी होती का हे विचार करणं गरजेचं आहे. तर यामध्ये जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी, जसं या ठिकाणी आपल्या देशामध्ये 3 वेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागलेली आहे. यामध्ये 1962 असेल, 1965 असेल, 1975 असेल. ठीक आहे, यामध्ये 1962 असेल, 71 असेल आणि या ठिकाणी 75 असेल. तर या 3 वेळेस काय आहे, आपल्या देशामध्ये आणीबाणी जी आहे ही लागू करण्यात आलेली आहे. पण या तिन्हीमध्ये जे सर्वात वादग्रस्त होती किंवा या ठिकाणी ज्याला किंवा की इलिगल या ठिकाणी यूज ऑफ पॉवर असं म्हटलं जातं, ती म्हणजे कोणती आहे, या ठिकाणी इंदिरा गांधी यांनी लागू केलेली इमर्जन्सी 1975 ची, जी 1977 पर्यंत म्हणजे 25 जून 25 जूनला या ठिकाणी ही इमर्जन्सी लागू करण्यात आली, डिक्लेअर करण्यात आली. आणि जी इमर्जन्सी या ठिकाणी 25 जून पासून कधीपर्यंत होती, 21 मार्च 1977 पर्यंत ही इमर्जन्सी डिक्लेअर करण्यात आली. आणि यामध्ये इमर्जन्सी डिक्लेअर करण्याचं रिझन जे आहे ते काय सांगण्यात आलं, इंटरनल डिस्टर्बन्स. ओके, इंटरनल डिस्टर्बन्स किंवा अंतर्गत अशांतता जे आहे या आधारावर ही इमर्जन्सी डिक्लेअर करण्यात आली. आणि इमर्जन्सी डिक्लेअर करत असताना या ठिकाणी की त्यावेळेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी 25 जून 1975 ला या ठिकाणी लगी इमर्जन्सी का ऐलान इंदिरा गांधी ने अकेली महत्वाचं, ओके, अकेली सुबह रेडिओ पर किया. ओके, आता यामध्ये इंदिरा गांधी यांनी जी इमर्जन्सी लागली होती, डिक्लेअर केली होती, त्याची माहिती त्यांच्या कॅबिनेटला पण नव्हती. कॅबिनेटला कुठल्याही मंत्र्याला माहिती नव्हती. काही जवळचे जे आहे त्यांना माहिती असेल परंतु कॅबिनेटला ह्याची या ठिकाणी कल्पना नव्हती, मंत्र्यांना कल्पना नव्हती. तर अशी इमर्जन्सी जी आहे ती डिक्लेअर करण्यात आली आणि स्वतः या ठिकाणी किंवा की ही जी घटना आहे किंवा डिक्लेरेशन जे आहे तर त्यांनी रेडी होऊन दिलं. आणि त्यानंतर कॅबिनेटला समजलं की आज काय झालेलं आहे, या ठिकाणी इमर्जन्सी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. त्यानंतर कॅबिनेट करून काय आहे तो प्रस्ताव या ठिकाणी साईन करण्यात आला आणि नंतर राष्ट्रपतीला गेला. परंतु तो प्रस्ताव जागायच्या अगोदरच या ठिकाणी की त्यावेळेसचे जे राष्ट्रपती होते, राष्ट्रपती या ठिकाणी फखरुद्दीन अली अहमद यांना या ठिकाणी हा प्रस्ताव गेला. परंतु लेखी शिफारस जी आहे ती सुरुवातीला गेली नाही, नंतर गेली. परंतु सुरुवातीला जाणं गरजेचे असते कारण या ठिकाणी कॅबिनेटचा प्रस्ताव हा इम्पॉर्टंट असतो. विदाऊट कॅबिनेट किंवा फक्त सिंगल प्राईम मिनिस्टर जो आहे तो अशा प्रकारची शिफारस करू शकत नाही. परंतु इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी शिफारस केली. नंतर या ठिकाणी फखरुद्दीन अली अहमद यांनी डायरेक्ट इमर्जन्सी डिक्लेअर केली आणि इमर्जन्सी डिक्लेअर झाली हे कोणी सांगितलं, या ठिकाणी इंदिरा गांधी यांनी सांगितलं. मग या दरम्यान या ठिकाणी हे जे 21 महिने आहेत के काले दौर में जेलों में डाल दिए गए लाखों लोग, जबरन कराई नसबंदी. म्हणजे या ठिकाणी या काळामध्ये काय करण्यात आलं की विशेषतः जे विरोधी पार्टी मधले होते किंवा विरोध करणारे लोक होते इंदिरा गांधी यांना, तर या लोकांना ह्यांनी काय केलं, जेलमध्ये टाकलं. या ठिकाणी जबरन नसबंदी करण्यात आली. पॉप्युलेशन हा एक कॉज देऊन किंवा लोकसंख्या कारण आहे या कारणाने या ठिकाणी यांनी काय केलं की नसबंदीला सुरुवात केली.
तर अशा पद्धतीनं या ठिकाणी इंदिरा गांधी यांनी या लोकतंत्राचा एक प्रकारे काय आहे अपमान केला असं म्हणलं जातं. परंतु कंडिशन जी आहे ते या ठिकाणी तशी असेल, त्यामुळे त्यांनी ते डिक्लेअर केलं. दुसरं प्रॉब्लेम काय झाला होता, दुसरा प्रॉब्लेम हा पण होता, या कारणानं सुद्धा या ठिकाणी त्यांनी इंदिरा गांधी ज्या आहेत ज्यांना आयर्न लेडी असं म्हणतात, ओके, तर ह्या आयर्न लेडी सुद्धा काय आहे या ठिकाणी ह्यांना सुद्धा काय आहे ते प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. काय प्रॉब्लेम क्रिएट झाला होता, तर यामध्ये अलाहाबाद हायकोर्टामध्ये एक जजमेंट आलं होतं. अलाहाबाद हायकोर्ट, ओके, अलाहाबाद हायकोर्टाने एक जजमेंट दिलं जून 12 जून 1975 ला एक जजमेंट दिलं. आणि हे जजमेंट जे होतं, ही केस कोणती होती, राजनारायण केस. लक्षात ठेवा, इंदिरा गांधीच्या बाबतीत जी केस होती ती कोणती होती, राजनारायण केस. आता हे राजनारायण कोण होते, तर राजनारायण हे होते जे या ठिकाणी इंदिरा गांधीच्या विरुद्ध रायबरेली, ओके, रायबरेली ज्यामधून सोनिया गांधी जे आहे ती निवडून येतात, त्यामध्ये रायबरेली सीटवर या ठिकाणी हे होते राजनारायण उभा, ओके, कोणाच्या विरुद्ध, इंदिरा गांधीच्या विरुद्ध. आणि हे राजनारायण जे आहेत ते हारले. आणि यांनी काय केलं त्या ठिकाणी की इंदिरा गांधीच्या विरुद्ध केस टाकली. कशामुळे केस टाकली, की यांनी सांगितलं की या ठिकाणी इंदिरा गांधी यांनी काय केलेलं आहे की माल प्रॅक्टिसेस केले, द मिसयूज ऑफ मशनरी, जे काही मशनरी वापरलेले, मशनरी म्हणजे काय, या ठिकाणी सैन्य असेल किंवा या ठिकाणी जे काही हे असतील मतदान अधिकारी असतील त्यांचा मिसयूज केला असं यांचं म्हणणं होतं. मग यामध्ये हायकोर्टाने, अलाहाबाद हायकोर्ट जे आहे या हायकोर्टाने काय सांगितलं, द कोर्ट फाउंड इंदिरा गांधी गिल्टी, ओके, गिल्टी ऑफ इलेक्शन माल प्रॅक्टिसेस अँड डिक्लेअर हर 1951 इलेक्शन टू बी लोकसभा इनव्हॅलिड. ओके, तर यामध्ये हा सगळ्यात मोठा पॉइंट होता की यामध्ये की जे 1971चं जे इलेक्शन इंदिरा गांधी यांनी लढलं होतं आणि जिंकला पण होतं, पण तो जे आहे माल प्रॅक्टिसमुळं किंवा या ठिकाणी मिसयूज ऑफ पॉवर यामुळे काय आहे इनव्हॅलिड ठरवण्यात आलं अलाहाबाद हायकोर्ट. आणि या ठिकाणी ही घटना कधीची आहे, 12 जून 1975 आणि या ठिकाणी 25 जून 1975, म्हणजे 12 जूनचं जजमेंट आहे, 25 जूनला ह्यांनी इमर्जन्सी डिक्लेअर केली. कारण ह्यांना माहित होतं की या ठिकाणी आपली सीट जी आहे ती जाऊ शकते, बरोबर, कारण या ठिकाणी की हे जी सीट आहे ही इनव्हॅलिड ठरवलेली आहे. त्यानंतर दिस मेंट शी कुड लूज हर पोझिशन ॲज अ प्राईम मिनिस्टर, सगळ्यात मोठा पॉईंट होता. याच कारणाने यांनी त्या ठिकाणी इमर्जन्सी डिक्लेअर केली होती. ह्यांना असं वाटत होतं की आपलं जे काही सीट आहे ॲज अ प्राईम मिनिस्टर हे काय होऊ शकतं, या ठिकाणी जाऊ शकतं, कारण हायकोर्टानं सांगितलेलं आहे किंवा की ह्या इलिगल पद्धतीने काय आहेत निवडून आलेले आहेत आणि त्यांचं सीट जे आहे ते या ठिकाणी काय आहे इनव्हॅलिड ठरवण्यात आलं. आणि त्याचबरोबर काय आहे या ठिकाणी जी विरोधी पार्टी होते, त्याचबरोबर या ठिकाणी जयप्रकाश नारायण जे होते, तर यामध्ये जयप्रकाश नारायण किंवा ज्यांना जेपी असं म्हटलं जातं, हे मोठ्या प्रमाणात काय करायला लागले या ठिकाणी, ओके, यांच्या विरुद्ध उठाव करायला लागले जेपी, ओके. आणि जेपी जे होते हे एक प्रकारचे त्यावेळेसचे खूप महान नेते होते, गांधीजी किंवा विनोबा भावे यांच्यानंतर हे जयप्रकाश नारायण होते ज्यांना समाजामध्ये मान होता. त्यांनी या ठिकाणी एक प्रकारे काय आहे की विरोध करायला सुरुवात केली. आणि यांचं काय होतं या ठिकाणी डिमांड होती की इंदिरा गांधी यांनी काय करावं, रेजिग्नेशन द्यावं, ओके. तर ही डिमांड जी होती त्यांची होती. त्याचबरोबर या ठिकाणी रिस्टोरेशन ऑफ डेमोक्रेसी, एक डेमोक्रेसी प्रस्थापित करणे, याच्यासाठी तुम्ही रेजिग्नेशन देणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलं. आणि याला या ठिकाणी पर्याय जो आहे तो पर्याय इंदिरा गांधीकडे एकच होता ह्या सगळ्यांना थांबवण्याचा, ओके, जयप्रकाश नारायण यांना थांबवण्याचा, अलाहाबाद हायकोर्टचे जजमेंट थांबवण्याचा एकच पर्याय होता, तो म्हणजे होता इमर्जन्सी. ठीक आहे, इमर्जन्सी डिक्लेअर करण्यात आली आणि यामध्ये त्यांनी स्वतःच इमर्जन्सी डिक्लेअर केली आणि कुठल्याही पद्धतीने कॅबिनेटला सांगितलं नाही. हा या ठिकाणला एक प्रकारचा मिसयूज मानला जातो. ठीक आहे, आणि कशाच्या आधारावर या ठिकाणी इंटरनल डिस्टर्बन्सच्या आधारावर. ठीक आहे, मग आता मुद्दा काय निर्माण होतो की जर आपल्याला नॅशनल इमर्जन्सी जी आहे राष्ट्रीय आणीबाणी लावायची असेल, ओके, तर राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ही कशाच्या आधारावर लावली जाते, त्यामध्ये की दोन प्रकारे ही नॅशनल आणीबाणी लावली जाते. ओके, तर एक तर काय आहे नॅशनल इमर्जन्सी जी आहे ही 352, याला दोन आधार आहे. ओके, या ठिकाणी काय आहे, वॉर अदरवाईज अग्रेशन, ओके, वॉर अदरवाईज अग्रेशन, वॉर म्हणजे काय, युद्ध आणि किंवा परकीय आक्रमण, एका देशाने आपल्या देशावर आक्रमण केलं किंवा आपण त्यांच्या देशाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं तर 352 लावता येतं. त्याचबरोबर काय आहे या ठिकाणी आर्म रिबेलियन, ओके, आर्म रिबेलियन. आता हा जो शब्द आहे हा नंतर ऍड करण्यात आला, आर्म रिबेलियन. ठीक आहे, त्यामध्ये कधी ऍड करण्यात आला, त्यामध्ये हे 44व्या घटना दुरुस्तीने. तर यामध्ये लक्षात ठेवा की ग्राउंड जे आहे 358 कशाच्या आधाराला लावता येते, ते या ठिकाणी वॉर आणि एक्सटर्नल अग्रेशन, त्यालाच या ठिकाणी एक्सटर्नल इमर्जन्सी म्हणतात. बाह्य इमर्जन्सी किंवा बाह्य देशाच्या
प्रॉब्लेममुळे निर्माण झालेली इमर्जन्सी. ठीक आहे. आणि दुसरं कारण काय आहे या ठिकाणी आर्म रिबेलियन. ओके, तर हे आहे इंटरनल इमर्जन्सी. आता हा जो आर्म रिबेलियन आहे किंवा सशस्त्र उठाव जो शब्द आहे तो या ठिकाणी 44व्या घटनादुरुस्तीने 44th अमेंडमेंट जे आहे 1978 ला 44th अमेंडमेंट झाली आणि या अंतर्गत आर्म रिबेलियन हा जो शब्द आहे तो ऍड करण्यात आला इन्स्टेड ऑफ इंटरनल डिस्टर्बन्स. अंतर्गत अशांतता, ज्या अंतर्गत अशांततेमुळे इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी डिक्लेअर केली होती तो शब्द या ठिकाणी जनता पार्टीचं गव्हर्नमेंट आलं. इंदिरा गांधी हारल्या नंतर जनता पार्टीचं गव्हर्नमेंट आलं आणि मोरारजी देसाई हे या ठिकाणी पंतप्रधान झाले आणि त्यांनी पहिलं काम केलं या ठिकाणी हे जे आहे आर्म रिबेलियन जे आहे हा शब्द ऍड केला इन्स्टेड ऑफ कोणाच्या जागी तर या ठिकाणी ही इंटरनल डिस्टर्बन्सच्या जागी. ठीक आहे. म्हणजे इथं प्रश्न येतो की 352 कशाच्या आधारावर डिक्लेअर केलं जातं. एक लक्षात ठेवा, वॉर ॲग्रेशन किंवा आर्म रिबेलियन किंवा या ठिकाणी त्याला आपण सशस्त्र उठाव म्हणतो. आणि कशाच्या या ठिकाणी बदल्यात हा सशस्त्र उठाव आला तर इंटरनल डिस्टर्बन्स, अंतर्गत अशांतता या आधारावर या ठिकाणी हे. त्याचबरोबर या ठिकाणी याच संदर्भात आहे 38 अमेंडमेंट. 38वी घटनादुरुस्ती सुद्धा महत्वाची आहे. 38वी घटनादुरुस्ती कशाच्या बाबतीत आहे 1975 अलाउ द प्रेसिडेंट टू इश्यू different proclamation on ground of the war, external aggression and armed rebellion and immediate या ठिकाणी डेंजर. आता यामध्ये 38व्या घटनादुरुस्तीनुसार काय आहे तर प्रेसिडेंटला काय आहे प्रोक्लेमेशन किंवा उद्घोषणा करण्याचा अधिकार आहे. तर लक्षात ठेवा की उद्घोषणा कोण करतं किंवा या ठिकाणी इमर्जन्सी डिक्लेअर कोण करतं प्रेसिडेंट करतं. डिक्लेअर बाय. ओके, जर प्रश्न आला या ठिकाणी खालीपैकी कोण उद्घोषणा किंवा डिक्लेरेशन करतो तर लक्षात ठेवायचं प्रेसिडेंट काय करतात हे डिक्लेरेशन करत असतात. ठीक आहे. तर प्रेसिडेंट कॅन डिक्लेअर इमर्जन्सी. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा की राष्ट्रीय आणीबाणी जी आहे राष्ट्रीय आणीबाणी जे आहे तर ही 2 आधारे लावली जाते. दोन आधारे लावली जाते. ठीक आहे. हे झाला पहिला पॉईंट आपला क्लिअर. आणि इथे एक लक्षात ठेवायचं की आतापर्यंत आतापर्यंत 3 वेळेस काय करण्यात आलेली आहे आणीबाणी लावण्यात आलेली आहे. ठीक आहे. 3 वेळेस. कोणतं ऑक्टोबर 1962 चायना भारत आणि चायना इंडिया आणि चायना वॉर या दरम्यान. ओके. दुसरं या ठिकाणी 1971 इंडो पाक वॉर. ओके. आणि 1975 या ठिकाणी इंटरनल पॉलिटिकल क्रायसिस जे आहे तर या आधारे इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी ही केलेली इमर्जन्सी. ठीक आहे. आणि यामध्ये किंवा 1977च्या नंतर कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी जी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं की त्याचे ग्राउंड्स काय आहेत कोण डिक्लेअर करतं प्रेसिडेंट. त्यानंतर यामध्ये ही जी इमर्जन्सी आहे राष्ट्रीय आणीबाणी आहे ही राष्ट्रीय आणीबाणी काय बघा एक लक्षात पॉईंट ठेवा की राष्ट्रीय आणीबाणी जी आहे राष्ट्रीय आणीबाणी भारताच्या भारताच्या कुठल्याही भूभागावर भारताच्या कुठल्याही भूभागावर अदरवाईज भारत आहे तर या ठिकाणी भारताच्या कोणत्याही भूभागावर काय करता येते आपल्याला इमर्जन्सी डिक्लेअर करता येते. म्हणजे एवढ्या भागामध्ये सुद्धा नॅशनल इमर्जन्सी लावता येते किंवा या ठिकाणी इथं महाराष्ट्रामध्ये लावायचे असेल औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये लावायचे असेल तर संभाजीनगरमध्ये सुद्धा लावता येते. ओके. तर लक्षात ठेवा नॅशनल इमर्जन्सी फक्त काय संपूर्ण देशातच असेल असं नाही. संपूर्ण देशात ओके होल इंडिया ॲज अ होल या ठिकाणी संपूर्ण देशात लावता येते पार्ट वर लावता येते डिस्ट्रिक्ट वर लावता येते. ओके. तर या ठिकाणी इंटायर कंट्री ऑर एनी पार्ट ऑफ इट हे लक्षात ठेवा की कोणत्याही भागात लावता येते किंवा या ठिकाणी देशाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये हे इमर्जन्सी लावता येते. ठीक आहे. आता यामध्ये इमर्जन्सी लावल्यानंतर काय करायचं असतं यामध्ये की हे जी इमर्जन्सी आहे तर इमर्जन्सी लावायची असेल तर आता काय आहे जसं इंदिरा गांधीने मिसयूज केला गेला असं मानलं जातं तर आता काय करण्यात आलेलं आहे 44th अमेंडमेंट करण्यात आली. आता 44th अमेंडमेंट जी आहे 44वी घटनादुरुस्ती आपल्याला महत्वाची आहे. 44वी घटनादुरुस्ती काय सांगते 44वी घटनादुरुस्ती 1978 जी आहे ही घटनादुरुस्ती कशाच्या बाबतीत आहे की जे प्रोक्लेमेशन आहे प्रोक्लेमेशन म्हणजे उद्घोषणा. तर यामध्ये राष्ट्रपती हा उद्घोषणा करतो डिक्लेअर बाय म्हणजे नॅशनल इमर्जन्सी कोण डिक्लेअर करतं बाय प्रेसिडेंट. राष्ट्रपतीला ती जी नॅशनल इमर्जन्सी आहे ती डिक्लेअर करता येते. आणि यामध्ये की फक्त काय आहे पॉइंट काय आहे की 44वी घटनादुरुस्ती जी आहे 1978 यानुसार रिटर्न जे आहे ओके
तर काय करणं गरजेचं आहे, रिटर्न रिकमेंडेशन म्हणजे लिखित शिफारस असणं गरजेची आहे. कोणत्याची लिखित शिफारस, कॅबिनेटची, हा शब्द महत्वाचा आहे. तर कॅबिनेटची लिखित शिफारस असणं गरजेचं आहे, तरच नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करता येते. सिंगल प्राईम मिनिस्टरला किंवा व्यक्तीला या ठिकाणी अशी डिक्लेरेशन हे राष्ट्रपतीला सांगता येत नाही. डिक्लेअर बाय प्रेसिडेंट, पण या ठिकाणी रिकमेंडेशन शिफारस तर करावं लागेल. शिफारस कोण करू शकतं, फक्त कॅबिनेट, ते पण लिखित स्वरूपात, तेव्हाच लावता येते नॅशनल इमर्जन्सी. कितवी, 44व्या घटना दुरुस्ती अन्वये. ठीक आहे. त्यानंतर ही जी रॅटिफिकेशन आहे, आता उद्घोषणा केली, समजा राष्ट्रपतीने सांगितलं की आता नॅशनल इमर्जन्सी लावायची आहे किंवा लावलेली आहे. आता हे सांगायच्या अगोदर ओके, तर प्रेसिडेंट काय करू शकतो, उद्घोषणा करतो, डिक्लेअर करतो की आता नॅशनल इमर्जन्सी लागलेली आहे. परंतु डिक्लेअर करायच्या अगोदर कॅबिनेटचे जे आहे रिकमेंडेशन किंवा शिफारस गरजेची आहे रिटर्न मध्ये. आता कॅबिनेटने रिटर्न शिफारस दिली, त्यानंतर राष्ट्रपतीने इमर्जन्सी डिक्लेअर केली. इमर्जन्सी डिक्लेअर केल्यानंतर विदिन 1 मंथ ओके, एका महिन्याच्या आत पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये ती जे डिक्लेरेशन आहे, प्रोक्लेमेशन आहे, ते काय करणं गरजेचं आहे, ते या ठिकाणी पारित होणं गरजेचं आहे. ते जर प्रोक्लेमेशन जे आहे ते जर या ठिकाणी पारित झालं ओके, तरच ती इमर्जन्सी जी आहे ना ती कंटिन्यू राहते. अदरवाईज काय होते, या ठिकाणी ती लॅप्स होते. ओके, तर अदरवाईज लॅप्स होते. आणि ह्या 44व्या घटना दृष्टीने काय करण्यात आलं, पूर्वी जे होतं ना हे प्रोक्लेमेशन, उद्घोषणा, ही 2 महिन्याचं डिस्टन्स होतं. ओके, हे काय करण्यात आलं, 1 मंथ करण्यात आलं. पूर्वी 2 महिने लागायचे, आता काय आहे, फक्त 1च महिन्यामध्ये हे पास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि अजून महत्वाचं आहे की या ठिकाणी या ह्याच्यामध्ये की आता हे जे आहे 1 महिना आहे. ठीक आहे. मेन व्हाईल काय झालेलं असेल की लोकसभेचं विसर्जन झालेलं असेल. ओके, डिझॉल्युशन, लोकसभेचं विसर्जन झालेलं असेल. तर लोकसभा विसर्जित झालेली असेल तर त्या कंडिशन मध्ये काय आहे, जेव्हा लोकसभेचं फॉर्मेशन होईल, नवीन लोकसभा जेव्हा तयार होईल, तयार झाल्यापासून या ठिकाणी 1 महिन्याच्या आत, 30 दिवसाच्या आत हे प्रोक्लेमेशन पास होणं गरजेचं आहे. जर नाही पास झालं तर इमर्जन्सी काय होते, या ठिकाणी संपून जाते. ठीक आहे. तर हे महत्वाचं आहे 44वी घटना दुरुस्ती. त्यानंतर यामध्ये ड्युरेशन, आता ही इमर्जन्सी जी आहे, राष्ट्रीय आणीबाणी जे आहे, तर ह्या राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी काय असतो, ओके, ड्युरेशन, कालावधी किती आहे, त्या ठिकाणी कालावधी तसं पाहिलं ना तर यामध्ये इंडिफिनाइट पिरियड पाहिजे, म्हणजे कितीही वर्षापर्यंत ही इमर्जन्सी लागू राहू शकते. ओके, तर कालावधीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं 6 मंथनं ही इमर्जन्सी इंडिफिनाइट पिरियड पर्यंत काय आहे, लागू करता येते. बरोबर, या याच्यामध्ये की 6 महिन्यानं ही इमर्जन्सी जी आहे ही कितीही वर्षे लागू करता येते. लक्षात ठेवा, इंडेफिनाइट पिरियड, कितीही वर्षापर्यंत ही लागू करता येते. हा पण पॉईंट लक्षात ठेवा, राष्ट्रीय आणीबाणी. आणि त्यानंतर या ठिकाणी ही जर काढून टाकायची असेल, आता इमर्जन्सी लावली, ठीक आहे, इमर्जन्सी लावली 6 महिन्यांना, लक्षात ठेवा की इंडेफिनाइट पिरियड पर्यंत, कितीही कालावधीपर्यंत लावता येते. त्यानंतर आता ही काढून टाकायची आहे, इट कॅन गी रिव्होक एनी टाइम, कधीही काढता येते बाय प्रेसिडेंट. ओके, प्रेसिडेंटला, राष्ट्रपतीला ही इमर्जन्सी काय आहे, काढता येते. ओके, तर आता यामध्ये विदाऊट रिक्वायरमेंट ऑफ अप्रुव्हल ऑफ पार्लमेंट, राष्ट्रपतीला तसं पाहिलं ना या ठिकाणी ही इमर्जन्सी कधीही काय आहे, काढून टाकता येते. बरोबर, राष्ट्रपतीला विदाऊट द रिकमेंडेशन ऑफ पार्लमेंट, पार्लमेंटची संमतीची गरज नाही. पण जर या ठिकाणी पार्लमेंटने सांगितलं, ओके, पार्लमेंटची संमतीची गरज नाही, पण पार्लमेंटनं सांगितलं की आता तुम्ही हे जे आहे म्हणजे जी इमर्जन्सी आहे ती डिस्कंटिन्यू करा किंवा काढून टाका. इफ लोकसभा, महत्वाचं आहे, नॉट अ राज्यसभा, हे महत्वाचं आहे. ओके, लोकसभा कॅन इश्यू अ रिझोल्युशन डिसअपोइंग द कंटिन्युएशन, म्हणजे जर लोकसभेने असा प्रस्ताव आणला की ही जी नॅशनल इमर्जन्सी आहे ही डिस्कंटिन्यू करा किंवा ही थांबवा, अशा प्रकारचा जर प्रस्ताव आणला तरच काय करता येतं, या ठिकाणी तर जो प्रस्ताव जो आहे तो मान्य करावा लागतो. अँड द 1/10 ऑफ द टोटल मेंबर ऑफ द लोकसभा. ओके, या संदर्भाचं जे काही विधेयक आहे 1/10 म्हणजे 1/10 लोकसभेतील लोकांनी रिटर्न स्वरूपामध्ये असं रिकमेंडेशन जे आहे ते स्पीकरला देणं गरजेचं आहे. त्याने या ठिकाणी काय आहे तर ते स्पीकर जे आहेत हे सेशन घेतात आणि त्यानंतर स्पेशल सिटिंग शॅल बी हेल्ड इन विदिन 14 मिनिट. मग यासाठी सुद्धा काय स्पेशल सिटिंग घेतली जाऊ शकते, त्यासाठी स्पीकरला 1/10 सदस्यांनी सांगणं गरजेचं आहे. आणि 14 दिवसाच्या आत काय आहे स्पेशल सिटिंग होते, लोकसभेचं स्पेशल सेशन होतं आणि त्यामध्ये या ठिकाणी जे रिझोल्युशन आहे ते सिंपल मेजॉरिटीनं पारित केलं जातं, साध्या बहुमतानं पारित केलं जातं.
आणि जेव्हा इमर्जन्सी डिक्लेअर करायची असेल तेव्हा ते स्पेशल मेजॉरिटीनं पारित होणं गरजेचं आहे. जेव्हा लावायची असते तेव्हा या ठिकाणी पार्लमेंटमध्ये दोन्ही सभागृहामध्ये स्पेशल मेजॉरिटी महत्वाची आहे आणि काढायचं असेल सिंपल मेजॉरिटी इन लोकसभा, लोकसभेमध्ये सिंपल मेजॉरिटी गरजेची आहे. ठीक आहे, तर हे झालं यामध्ये किंवा की इमर्जन्सीच्या कंडिशन. ठीक आहे, आता उद्याच्याला आपण सेंट्रल स्टेट रिलेशन कसं आहे त्याचबरोबर या ठिकाणी किंवा याचा जो परिणाम आहे मराठीमध्ये पण आहे. ओके, तर हे कसं झालं हे सगळ्या गोष्टी आपण इथं कव्हर करू. ठीक आहे, आता जे पाहिलेलं आपण ते हे. ठीक आहे, जसं यामध्ये 44वी घटना दुरुस्ती आपण पाहिली तर संमती, संसदेची संमती महत्वाची आहे. बरोबर, यामध्ये संमती ही घेणं गरजेची आहे. ठीक आहे, तर यामध्ये राज्यसभेचा ठराव सुद्धा गरजेचा आहे आणि लोकसभेचा काय आहे या ठिकाणी मेजॉरिटीनं हा ठराव घेणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी 44 मध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा पाहिलेलं आहे. ठीक आहे, चला, आणि यामध्ये अजून एक लक्षात ठेवा की न्यायिक पुनर्लोकन जे आहे ज्युडिशियल रिव्ह्यू. ठीक आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे तर यामध्ये 38व्या घटना दुरुस्तीनं पाहिलं होतं की जर नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केली तर ही ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये येणार नाही हे 38 सांगतं. पण त्यानंतर 44वी घटना दुरुस्ती करण्यात आलं आणि या ठिकाणी हे जे आहे हे इनव्हॅलिड ठरवलं आणि राष्ट्रीय आणीबाणी जे आहे ही जी उद्घोषणा आहे म्हणजे प्रोक्लेमेशन न्यायालयामध्ये काय आहे त्याच्या विरुद्ध दाद मागता येते. ठीक आहे, आणि हे कोणता खटला आहे मिनर्वा मिल्स केस 1980चा मिनर्वा मिल्स खटला जो आहे हा महत्वाचा आहे. ओके, त्यानंतर आपण समाप्ती बघितली. जर समाप्ती करायची असेल तर या ठिकाणी प्रेसिडेंट कधी करू शकतात, पण लोकसभेने तशा प्रकारचा प्रस्ताव जर आणला आणीबाणीचा समाप्तीचा ठराव फक्त लोकसभेमध्ये साध्या बहुमतानं आणणं गरजेचं आहे. तो जर आणला तर या ठिकाणी काय आहे सस्पेंड. आता उद्याच्याला आपण परिणाम बघू, इफेक्ट. जे इफेक्ट आपल्याला इंग्लिशमध्ये दिसतात तेच मराठीमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, एकदा पीपीटी जी आहे टाकलेली आहे, नसेल तर मी आता अपलोड करतो आणि ही पीपीटी एकदा पाहून घ्या इंग्लिशवाल्यानं पण मराठीवाल्यानं पण. ठीक आहे, आता इथं आपण थांबू. ठीक आहे, काही डाऊट आतापर्यंत जे झालं ते समजलं का? आतापर्यंत जे झालं समजलं का की कशा पद्धतीनं इमर्जन्सी डिक्लेअर होते आणि आता ह्या इमर्जन्सीचे या ठिकाणी इमर्जन्सीचे जे परिणाम आहेत ते आपण परिणाम उद्या पाहू. ओके, त्यामध्ये द इफेक्ट ऑफ नॅशनल इमर्जन्सी, इमर्जन्सीचे परिणाम. ठीक आहे, चला थांबू. काही डाऊट असेल तर सांगा. एनी डाऊट? आणि नेक्स्ट लेक्चर जे आहे ते मॅथचं असेल 8:30 वाजता. चलो, थँक्यू, गुड नाईट. आणि मित्रांना रेफरन्स द्यायला विसरू नका. ओके, आपण जो महत्वाचा कंटेंट देतो तो मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा, त्यांना सुद्धा या ठिकाणी रेफरन्स द्या. थांबू आपण इथं. चला, गुड नाईट. 8:30 वाजता सर येतील. अक्षय, थँक्यू. ओके, धन्यवाद. चला, उद्या आपण भेटू. ठीक आहे, चला, गुड नाईट. अभ्यास करा आणि जे काही आपलं हे आहे ते फॉलो करा. नेक्स्ट संडेला टेस्ट असेल जे आपण फ्रायडे पर्यंत कव्हर करू त्यावर टेस्ट असेल. ओके, फ्रायडे पर्यंत जे कव्हर होईल त्यावर टेस्ट असेल. चला, थँक्यू.